हो चालतंय सर. हो चालतंय सर. त्यामुळे आपण आपल्या सेशनकडे वळूया. काल आपला सायबर सिक्युरिटीवरती आपण काल चर्चा केली होती आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी मी शेअर केली होती पोस्ट चंद्रपूरचं. हो मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांनी ते वाचलं. बातमी वाचली कधी? चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेवरती हल्ला झाला, सायबर हल्ला. आणि नुकसान कितीचं झालंय बँकेचं? 3 कोटी रुपये. तर मी काल तुम्हाला एक्झॅक्टली हेच सांगितलं होतं की कुठलीही बँक, कुठलीही संस्था जगातली असं म्हणू शकत नाही छातीठोकपणे की मी 100% सिक्युअर आहे, 100% सुरक्षित आहे. त्यामुळं ही काळजी प्रत्येक बँकेला घ्यावी लागेल आणि त्यासाठीच रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड आपल्याला सातत्याने सांगते की हा सायबर सिक्युरिटीचा विषय जो आहे हा सिरियसली घ्या. इनफॅक्ट त्याच्यामध्ये एक स्टेप पुढे जाऊन काल मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलंय की ह्याची संपूर्ण जबाबदारी ही बोर्ड मेंबर्सवरती निश्चित केलेली आहे. तुम्ही त्याचं सर्क्युलर वाचलं 2019 आणि 2020 रिझर्व्ह बँकेचं सर्क्युलर जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे रिझर्व्ह बँकेने असं म्हणलेलं आहे की असं जर काही झाली, दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही बँकेच्या संचालक मंडळावरती निश्चित केली जाईल. आपली सायबर सिक्युरिटी पॉलिसी काल ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, ही सायबर सिक्युरिटी पॉलिसी ही संचालक मंडळाद्वारे मान्यता असलेली असली पाहिजे. म्हणजे संचालक मंडळाची मान्यता त्याला असायला पाहिजे असं त्या सर्क्युलर मध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. अर्थात तुमचा रोल हा थोडासा वेगळा आहे, पण बँकेची सिनियर मॅनेजमेंट, मला माहित नाही आपल्या ग्रुपमध्ये सिनियर मॅनेजमेंट कॅडर मधलं कोणी आहे का, असेल तर सिनियर मॅनेजमेंट आणि संचालक मंडळ या दोघांची जबाबदारी बनते की नाबार्डनी किंवा रिझर्व्ह बँकेने आपल्याला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी होत आहेत का ह्याची खात्री आपण केली पाहिजे. ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी असते की आपण सगळी सुरक्षेची यंत्रणा आपण निर्माण केली. मी तुम्हाला काल बोललो होतो की आपण एक सिसो नेमणं आवश्यक आहे. सिसो म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, ज्याची अंतिम जबाबदारी असते की बँकेच्या बाबतीत सिक्युरिटी जी आहे ही सिक्युरिटीची खात्री करणं किंवा सिक्युरिटी व्यवस्थित आहे की नाही हे बघणं ही त्यांची जबाबदारी, सिसोची जबाबदारी असते. तर आपल्या बँकेने सिसो नेमलेला आहे का? तुम्ही सांगू शकता की तुमच्या बँकेमध्ये सिसो आहे का? तुम्हाला काही त्याची कल्पना आहे का की आपल्या बँकेत सिसो कोण आहे का पहिली गोष्ट, आणि असेल तर कोण आहे? आहेत ते DR चे प्रमुख आहेत ना. कुठले प्रमुख? ते डाटा सेंटरचे प्रमुख आहेत. IT डिपार्टमेंट त्यांच्याकडे पाटोळे सर होते नाही, मी तुम्हाला परत तेच सांगतोय की IT डिपार्टमेंटचे मुख्य हे सिसो असतीलच असं काही नाही, तसं नसायलाच पाहिजे. ऍक्च्युली अपेक्षित असं आहे की सिसो एक वेगळी व्यक्ती डेसिग्नेट केली पाहिजे. प्रत्येक बँकेकडे वेगळा सिसो असावा किंवा एक इन्फॉर्मेशन सिक्युरिटी डिपार्टमेंट असावं. जसं तुमच्याकडे IT डिपार्टमेंट आहे तसं आपल्याकडं इन्फॉर्मेशन सिक्युरिटी डिपार्टमेंट पाहिजे. ऍटलीस्ट इन्फॉर्मेशन सिक्युरिटीची टीम पाहिजे. ती ओव्हरऑल IT डिपार्टमेंटचा एक भाग असू दे, नो प्रॉब्लेम, पण इन्फॉर्मेशन सिक्युरिटीचं काम बघण्यासाठी एक वेगळी टीम पाहिजे आणि ती लीड कोणी करायची तर त्या सिसोनी करायची असं अपेक्षित आहे रिझर्व्ह बँकेला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या IT डिपार्टमेंटचा हेड हा सिसो असता कामा नये. याबद्दल पण हे पण गोष्ट नीट लक्षात घ्या. बऱ्याचशा बँकांनी असंच केलेलं आहे. तुम्ही आता जे सांगताय तसंच प्रकार आपल्याला बऱ्याच बँकांच्या मध्ये बघायला मिळतो की IT डिपार्टमेंटच्या हेडला सिसो म्हणून डेसिग्नेट केलेलं असतं, पण ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. सर नाही सर, आमचे सिसो टीमचे प्रमुख आहेत ना, IT चे प्रमुख वेगळे आहेत. VB पवार
हा. चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर वेगळे आहेत आपले. बर, तसं असेल तर चांगली गोष्ट आहे. तसंच पवार साहेब आहेत, पवार साहेब. हा, तसंच अपेक्षित आहे इनफॅक्ट रिझर्व्ह बँकेला आणि नाबार्डलाही, की हे वेगळं असेल. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो, साधं सोपं कारण आहे. आपल्याला मेकर चेकर कन्सेप्ट माहिती आहे बँकेमध्ये, हा बेसिक कन्सेप्ट आहे. आपल्याकडे पासिंग ऑफिसर असतो. आजकाल आपण सिंगल विंडो सिस्टम केली आहे, त्याच्यामध्ये ठीक आहे, म्हणजे एकच व्यक्ती वाउचर स्वीकारते, त्याचं व्हेरिफिकेशन पण करते, ऑथरायझेशन पण करते. ही सिंगल विंडो सिस्टम आपण सुरू केली, त्याला अथॉरिटी दिलेली आपण काउंटरवरती बसलेल्या व्यक्तीला किंवा कॅशियरला. पण पूर्वीच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याकडे मेकर चेकर कन्सेप्ट जो असतो, हा अजूनही आहे तुमच्याकडे. कॅशच्या बाबतीत कदाचित नसेल, पण इतर गोष्टीमध्ये तो असतो, की ज्यांनी डॉक्युमेंट क्रिएट केलेलं असतं त्यांनी ते व्हेरीफाय करायचं नसतं, ऑथेंटिकेट म्हणजे ऑथराईज करायचं नसतं. त्याच्यासाठी वेगळा ऑफिसर असतो आणि ते ऑफिसरनी सगळ्या गोष्टीची खात्री करून ते व्हेरीफाय करायचं असतं. एक्झॅक्टली तीच गोष्ट इथं पण आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटीच्या बाबतीत, की जी व्यक्ती हे इम्प्लिमेंट करणार त्यांनी चेक नाही करायचं आहे की इन्फॉर्मेशन सिक्युरिटी माझी व्यवस्थित आहे का, असं नसतं. म्हणून इन्फॉर्मेशन सिक्युरिटीची जबाबदारी ही सीसो वरती दिलेली आहे. याच्याही पुढे एक स्टेप जाऊन आता मी माझी खात्री कशी करून घेणार की मी सुरक्षेसाठी जी यंत्रणा निर्माण केलेली आहे ती व्यवस्थित काम करते की नाही. तर हेही बघणं, वेळोवेळी बघणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. ह्याला VAPT टेस्ट म्हणतात. हे शक्य असेल तर लिहून घ्या. अशा प्रकारची टेस्ट प्रत्येक बँकेने करणं अपेक्षित आहे, वर्षातनं एकदा तरी किमान. काही मोठ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने सांगितले की तुम्ही वर्षातनं ही गोष्ट 2 वेळा करा. VAPT टेस्ट म्हणजे काय, व्हल्नरेबिलिटी असेसमेंट टेस्ट, आणि दुसरा त्यातला भाग आहे तो पेनिट्रेशन टेस्ट. म्हणजे काय की आपण आपल्या बँकेचा सेटअप जो असतो तो सेटअप आपण एखाद्या व्यक्तीला हायर करतो आणि त्याला सांगतो की ही आमची अशी अशी यंत्रणा आहे, तू ही यंत्रणा बायपास करून दाखव. थोडक्यात सोमेश टेनगिरे, तुमचा माईक बंद करा. सोमेश, तेवढं आहे पण माणसांचा अरेंजमेंट असते तसं. सगळ्यांनी जरा ह्याची काळजी घ्या की तुमचा मायक्रोफोन ऑन नाही आहे ना, एवढं बघत जावं. तुम्हाला ज्यावेळी बोलायचं असेल त्यावेळी तुम्ही बोलू शकता, पण तुमचा मायक्रोफोन कृपया ऑफ ठेवा. तर मी तुम्हाला हे जे सांगत होतो की VAPT टेस्ट ही आपल्याला करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो की आपली हॅकर मंडळी जी असतात ही हॅकर मंडळी चुकीच्या पद्धतीनं काम करत, म्हणजे चुकीच्या पद्धतीचं काम करत असतात, डिस्ट्रक्टिव्ह काम करत असतात. अशीच एक कॅटेगरी आहे ती म्हणजे इथिकल हॅकर्स. ही मंडळी पण हॅकिंग मध्ये तज्ञ असतात, हॅकिंग करण्यामध्ये तज्ञ असतात, पण ते आपली बुद्धी जी आहे ती चांगल्या मार्गाने वापरतात. म्हणजे काय की आता फॉर एक्झाम्पल पुणे DCC बँकेने सांगितलं की आमची ही अशी अशी सिस्टम आहे, तुम्ही हॅक करून दाखवा. बेसिकली तेच आहे ह्याच्यामध्ये. आपण VAPT टेस्ट म्हणजे तेच सांगतो आपण त्याला की आमची सिस्टम तू हॅक करून दाखव. त्याला म्हणतात व्हल्नरेबिलिटी असेसमेंट टेस्ट. म्हणजे कुठं कुठं धोके संभवतात मला हे तो बघतो. त्याच्यामध्ये ऍक्च्युली वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून तो तुमच्या नेटवर्कमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो. तो हेही चेक करेल की तुम्ही तुमची पासवर्ड बदलताय का, तुम्हाला तो विचारेल आणि ही माहिती काढून घेईल आणि तुमच्याकडनं जी माहिती गोळा केलेली असते ती वापरून तुमच्या सिस्टमवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करेल. तर ही जी टेस्ट असते ह्याला म्हणतात VAPT टेस्ट. अशा प्रकारची टेस्ट सुद्धा प्रत्येक बँकेने करून घेणं अपेक्षित आहे. तुमची जी सायबर सिक्युरिटी पॉलिसी आहे ही सायबर सिक्युरिटी पॉलिसी किंवा रादर सगळ्याच पॉलिसीज, बँका ज्या पॉलिसीज बनवतात त्या प्रत्येक पॉलिसीचं रिव्हिजन झालं पाहिजे वर्षातून एकदा तरी. अशाही सूचना आपल्याला रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी पॉलिसी पण आली. तर आपण पॉलिसी असं नाही की आज बनवली आणि पुढची 10-10, 15-15 वर्ष तीच पॉलिसी चालणार, असं होत नाही. कारण ह्या तंत्रज्ञानामध्ये इतके झपाट्याने बदल होत आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी सुधारणा कराव्या लागतील. आता कालची जी केस आहे चंद्रपूर जिल्हा बँकेची, तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये वाचून बघा त्याला की काय झालंय नक्की. आणि तिथं जी गोष्ट घडलेली आहे ही अनेक बँकांच्या बाबतीत आधीच ऑलरेडी झालेली आहे. NEFT RTGS ज्या मशीनवरनं होतं त्या मशीनवरती अटॅक केला जातो आणि तिथून
तुमच्या बँकेच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या बँकेचे पैसे दुसऱ्या खात्यावरती वळवले जातात. ही खूप कॉमन ट्रिक आहे. त्यामुळे मग तुमच्या ज्या मशीनवरनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ते प्रोटेक्टेड आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी बघणं आणि त्याची खात्री करून घेणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी VAPT टेस्ट आपल्याला करावी लागते. तर हे मी सगळं तुम्हाला आता एवढ्यासाठी सांगितलं कारण काल आपण हा विषय चर्चा केली आणि योगायोगानं कालच ती बातमी आपल्याला समजली की अशा पद्धतीचा अटॅक झालाय. ज्यांनी वाचली नसेल ती बातमी त्यांनी ती जरूर वाचून बघा. त्याच्यामध्ये काय काय घडलंय नक्की तुम्हाला तिथं समजू शकेल. आणि तुम्ही जर गुगल सर्च केलं तर तुम्हाला अनेक ठिकाणी जे सायबर अटॅक झालेले आहेत सहकारी बँकांच्यावरती, तुम्ही असं टाका गुगल सर्च मध्ये की सायबर अटॅक ऑन कोऑपरेटिव्ह बँक, तुम्हाला अनेक इन्सिडेन्सेस त्याचे मिळतील की अशा प्रकारचे अटॅक हे आपल्या सहकारी बँकांच्यावरती झालेले आहेत. मग ह्यातनं आपण काय आपण बोध घेतला पाहिजे, ह्यातनं आपण शिकलं पाहिजे. आपण मराठीमध्ये जी म्हण आहे की पुढच्या स्टेज मागचा क्षण, तर त्या पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टींना समजेल की काय झालंय. तर ह्या बाबतीतला अवेअरनेस हा आपल्या प्रत्येकामध्ये पाहिजे. तर या बाबतीत तुम्ही जागृत व्हा, तुमच्या सहकार्यांना जागृत करा, तुमच्या वरिष्ठांना पण या गोष्टी माहिती आहेत की नाही एकदा चेक करा. त्यांनाही सांगा की या बाबतीतला सिरियसनेस, या बाबतीतलं गांभीर्य हे प्रत्येक घटकामध्ये बँकेच्या आलं पाहिजे. तर आता आपण ज्या काही गोष्टी बोललो ते सायबर सिक्युरिटी या विषयाबद्दल आपण बोललो होतो. कुणाला काही शंका असेल तर विचारायला हरकत नाही. काल शेवटी आपण कॉस्मॉस बँकेची केस पण मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगितली होती, कॉस्मॉस मध्ये काय झालं. तर अशा अनेक ठिकाणी या गोष्टी ऑलरेडी घडलेल्या आहेत आणि त्यातनं आपण शिकलं पाहिजे की काय आपल्याकडं असं होत तर नाहीये ना. ज्या पद्धतीनं हा अटॅक झालाय तो आपण स्वतः अंतर्मुख होऊन बघितलं पाहिजे की हे आपल्याकडे तर असं होत नाही ना, याची खात्री करणं. म्हणून सायबर सिक्युरिटी पॉलिसी तुमची दरवर्षी एकदा तरी किमान रिव्ह्यू झाली पाहिजे आणि त्याला अप्रुव्हल घेतलं पाहिजे तुम्ही संचालक मंडळाचं. तर हा सायबर सिक्युरिटी बद्दल थोडासा एक एक्सटेंडेड पार्ट होता काल आपण जी चर्चा केली ती. त्याचा काही शंका नसेल तर आपण पुढे जाऊ. आजचा आपला जो विषय आहे तो आपण ERP या कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत थोडासा. तर त्यापूर्वी तुम्हाला काही शंका असेल तर विचारा, नाही तर आपण आपल्या पुढच्या सेशनकडे वळूया. ERP कडे जाण्यापूर्वी थोडंसं 1-2 मिनिटं मला तुमच्या सगळ्यांशी प्रोजेक्टच्या संदर्भात बोलायचं आहे. मी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकलं होतं पण त्या मेसेज कडे मला असं वाटतं की त्या मेसेज कडेही तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. आणि मी माझ्या दोन्ही सहकाऱ्यांच्या बरोबर बोललो आणि त्यांचाही अनुभव तसाच आहे की तुमच्या प्रोजेक्टची क्वालिटी ही बिलकुल व्यवस्थित नाहीये. अत्यंत खराब पद्धतीने प्रोजेक्ट बनवलेले आहेत तुम्ही. आणि तुम्ही प्रोजेक्ट आज पाठवताय लगेच फोन करायला सुरुवात करताय की प्रोजेक्ट बघितला का, प्रोजेक्ट बघितला. असं होत नाही. तुम्हाला पहिली सेमिस्टर संपल्यानंतर आम्ही प्रोजेक्टचे विषय दिलेले आहेत ते तुम्ही सर्क्युलर काढून बघा. तुम्ही काहीही केलं नाही आणि आता आपली परीक्षा 17 तारखेला आहे आणि तुम्हाला आता घाई लागली आहे प्रोजेक्ट संपवायची. असं होत नाही. काल मला रणजित बुरुंगले, मला वाटतं तुमचाच प्रोजेक्ट आहे तो. हो. तुम्ही काहीतरी 2-3 फाईल्स मला पाठवल्यात. हो. काय पाठवलंय तुम्ही ते? तो प्रोजेक्ट थोडाच आहे तुमचा. असं कुठलीही काहीतरी फाईल घ्यायची आणि पाठवून द्यायचं असं प्रोजेक्ट होत नाही. तुम्हाला प्रोजेक्टचं स्ट्रक्चर दिलेलं आहे व्यवस्थित, त्या स्ट्रक्चर मध्ये पण तुम्ही करत नाहीये काम. आधी सांगून झालंय, त्या बाबतीत आधी सांगून झालंय. परवा मी पुन्हा तो मेसेज टाकला होता तुम्हाला की या पद्धतीने तुम्हाला तो प्रोजेक्ट लिहायचा आहे. तुम्ही तेवढेही कष्ट घेत नाहीये. तुम्ही कुठल्या तरी एका बँकेचं त्यांचं पॅम्पलेट आहे बहुतेक ते इन्फॉर्मेशन सिक्युरिटीच्या बाबतीतलं ते पाठवलंय. एक मुंबई पोलीसचं काहीतरी पाठवलंय. असा प्रोजेक्ट थोडाच असतो. मला असं वाटतं की तुम्हाला काही कळलंच नाहीये. प्रोजेक्ट म्हणजे काय हेच तुम्हाला कळलेलं नाही कुणाला.
हे असं नाही चालणार. नाही सर, कसं आहे तर बनवाय अजून तो पुढची पेजेस नाहीत ना आपण बनवली तसं. हो, आता 17 तारखेला तुमची परीक्षा सुरू होतीये, टर्म संपते तुमची, आणि तुम्ही आता प्रोजेक्ट बनवायची गोष्ट करताय. हा प्रोजेक्ट तुमचा फायनल व्हायला पाहिजे होता 1 महिनाभर आधी. हा बरोबर आहे. काहीच केलं नाही तुम्ही प्रोजेक्ट वरती काम. आम्ही तुम्हाला सर्क्युलर पाठवले, त्याची कॉपी परत पाठवली तुम्हाला, बघा त्याच्यात काय तारीख आहे त्याची. असं नाहीये, असं प्रोजेक्ट असत नाही. तुम्हाला वारंवार सांगितलं, अगदी पहिल्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रोजेक्ट तुम्ही हलक्यात घेऊ नका. प्रोजेक्टला 100 मार्क आहेत, त्याच्या वायवाला 50 मार्क आहेत. 150 प्रोजेक्टला. हे सांगितलं होतं का नाही सांगितलं पहिल्या सेशन मध्ये मी तुम्हाला? मी स्वतःच सांगितलं. मग असं असून पण तुम्ही त्याच्यावरती लक्ष देत नाहीये. एनिवे, मी आता पुन्हा एकदा तुम्हाला हे क्लिअर केलंय की तुमचे कुणाचेही प्रोजेक्ट अपेक्षेप्रमाणे नाही आहेत. म्हणजे तुम्हाला ज्या अपेक्षेने म्हणण्यापेक्षा तुम्हाला स्टँडर्ड स्ट्रक्चर पण दिलंय. म्हणजे असं नाही की आमच्या अपेक्षा आम्ही आमच्या मनातलं काहीतरी सांगतोय, त्या प्रॉपर तुम्हाला पेपरवरती उतरून दिलेलं आहे की अशा पद्धतीने तुमचा प्रोजेक्ट करा. ते कसं करा ह्याच्याही गाईडलाईन्स तुम्हाला दिल्या, त्याचे सोर्सेस काय तुम्ही वापरायला पाहिजे तेही तुम्हाला सांगितलं. आता हे एवढं सगळं तुम्हाला स्पून फिडिंग करून सुद्धा ही जर परिस्थिती असेल तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. एनिवे, मी आता फार काय त्याच्यावरती बोलत नाही. आपण आपल्या विषयाकडे आता वळूया. आपल्याला आजचा विषय जो समजून घ्यायचा आहे तो आहे ERP. आय होप की तुम्ही सगळेजण तुमच्या परीक्षेची तयारी तरी निदान व्यवस्थित करताय. आपल्याला हार्डली आता आज आणि उद्या 2च दिवस मध्ये आहेत सेशनसाठी, आणि बऱ्यापैकी म्हणजे माझ्या विषयामध्ये मी एक्सेल वरती 3-4 सेशन घेतले. त्यानंतर आपण काही महत्वाचे जे टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला इथे सांगितले. AI वरती मी तुम्हाला ऑलरेडी 2-3 व्हिडिओज तुमच्यासोबत मी शेअर केले होते. आय होप की तुम्ही ते व्हिडिओज तुम्ही बघितले असतील, ज्याच्यामधनं तुम्हाला AI आणि बिझनेस इंटेलिजन्स म्हणजे काय हा कन्सेप्ट तुम्हाला तिथून, आणि मराठीमध्ये होते, मुद्दाम मी तो मराठीतलं हे पाठवला होता तुम्हाला. आणि मला असं वाटतं की तुम्हाला ते टॉपिक्स थोडेफार का होईना तुमच्या लक्षात आले असतील. आणि ही टेक्नॉलॉजी आपण रोज वापरतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी आपण रोज वापरतोय. तुम्ही जे व्हॉइस असिस्टंट वापरता गुगलमध्ये, ही AI टेक्नॉलॉजी आहे. आणि ते 2 व्हिडिओमध्ये अतिशय छान पद्धतीने त्यांनी हा कन्सेप्ट आपल्या समोर मांडलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. आजचा विषय आपला जो आहे तो आहे ERP, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. तर आपण हा विषय आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी माझं स्क्रीन शेअर करतो, प्रेझेंटेशन तुम्हाला दिसतंय की नाही मला एकदा जस्ट कन्फर्म करा. स्क्रीन दिसतो? दिसतंय सर. ओके. तर हा ERP शब्द ऐकलाय का कुणी तुमच्यापैकी? ERP हा शब्द ऐकलाय का कुठं तुमच्यापैकी? जी मंडळी शुगर फॅक्टरीशी संबंधित आहेत किंवा शुगर फॅक्टरीला ब्रँच आहे त्यांची, त्या मंडळीने तर नक्कीच हा शब्द ऐकला असेल की आमच्याकडे ERP सॉफ्टवेअर मध्ये हे होतंय, हे होत नाही, असं काहीतरी हा कानावर कधीतरी तुमच्या पडला असेल शब्द, अशी मला अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे. कुणी ऐकलंय का या संदर्भात काही ERP? नाही सर. नाही ऐकलं. ते कंपन्यांमध्ये ह्याच्यात किंवा इतर ERP सॉफ्टवेअर असा भाग आहे असं ऐकण्यात आलं. तर तुम्ही हा शब्द ऐकला असेल, शुगर फॅक्टरीमध्ये ऐकला असेल, डेअरीमध्ये ऐकला असेल, मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत, टाटा, बिर्ला, हे सर, तर ह्या कंपन्यामध्ये हे ERP सॉफ्टवेअर आपल्याला बघायला मिळतं. तर हे काय आहे नक्की, हे आपण आता ह्या पुढच्या 1 तासाभरामध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक समजण्यासाठी थोडंसं फक्त हे लक्षात घ्या की हे ERP सॉफ्टवेअर म्हणजे बँक सोडून बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये तुमच्याकडे बँकेमध्ये जसं कोर बँकिंग सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या बँकिंगच्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या सेंट्रली हँडल केल्या जातात,
तशाच पद्धतीचं हे एक सॉफ्टवेअर सोल्युशन आहे, एवढं लक्षात ठेवा. ERP, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग असं त्याला म्हणतात. हा कन्सेप्ट आहे. तर हा आपण आज या सेशनच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ERP म्हणजे काय समजण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं की तुमच्याकडे जसं कोर बँकिंग सॉफ्टवेअर आहे तसं एक सिंगल सॉफ्टवेअर, इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर जे बाकीच्या संस्थांच्या मध्ये चालतं. शुगर फॅक्टरी असेल, डेअरी असेल, पोल्ट्री असेल, कंझ्युमर स्टोअर असेल. आज आपण बघा, तुम्ही बऱ्याच वेळा मॉलमध्ये गेला असाल, त्या मॉलमध्ये तुम्ही ज्यावेळी बिलिंग करता त्यावेळी तुम्ही तिथं बघितलं असेल की ते सगळं बार कोडिंग आणि स्कॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी तिथं टेक्नॉलॉजी आपल्याला बघायला मिळते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही RFID टॅग्स पण बघितले असेल की तुम्ही त्या रॅकवरनं तो प्रोडक्ट उचलला की तो तुमच्या कार्टमध्ये जाऊन पडतो, म्हणजे तुमच्या बिलामध्ये जाऊन तो डिस्प्ले व्हायला सुरुवात होते. तर अशी पण टेक्नॉलॉजी आज अवेलेबल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या मागं जे काय आहे ते सॉफ्टवेअर जे असतं ते ERP सॉफ्टवेअर असतं. तर ते ERP सॉफ्टवेअर म्हणजे काय हे आपण आजच्या सेशनमध्ये आपण समजून घेऊ. ह्या काही गोष्टी आहेत ह्या पुढच्या एक पाऊण तासामध्ये आपण ह्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, ERP का किंवा अशी काय गरज पडली आता की आपल्याला, आपण सगळ्या कंपन्या ज्या आहेत ह्या ERP वरती शिफ्ट झाल्या. ERP शिफ्ट वरती होऊन त्यांना अनेक वर्ष झाली. मला असं वाटतं की दशकाच्या पलीकडं आपल्याला जावं लागेल ज्यावेळी ह्या कन्सेप्टला खरी सुरुवात झाली. दशकापेक्षाही जास्त, मे बी 15 ते 20 वर्षाचा कालावधी आता मध्ये गेलाय जवळपास, ज्यावेळी ही ERP ची संकल्पना आपल्याकडे नुकतीच आली होती. मग ही ERP ची संकल्पना का आली, ERP सॉफ्टवेअर आपल्याकडे असलं पाहिजे असं का वाटायला लागलं, अशी काय परिस्थिती बाहेर निर्माण झाली होती इंडस्ट्रीमध्ये की ज्याच्यामुळं ERP सॉफ्टवेअरची गरज पडली. तर त्यातला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे कॉस्ट कंट्रोल. तुम्हाला आठवत असेल तर मी कोर बँकिंग तुम्हाला समजून सांगत असताना एक महत्वाचा भाग तुम्हाला सांगितला होता की तुम्हाला तुमच्या शाखेमध्ये होत असलेल्या ट्रान्झॅक्शनच्या मागं बँकेला येत असलेला खर्च हा तुम्हाला माहिती असला पाहिजे, तरच तुम्ही कॉस्ट रिडक्शनच्या बाबतीत विचार करू शकाल. तुम्हाला आता खर्च तुमचा किती होतो हेच माहित नाही तर तुम्ही खर्चात कपात कशी करणार, तुम्ही खर्च करत राहणार. तर ओव्हरऑल इंडस्ट्री ट्रेंड जर बघितला आपण तर प्रॉफिटेबिलिटी ही आपल्याला पाहिजे. म्हणजे प्रॉफिट आणि प्रॉफिटेबिलिटी मध्ये दोन्ही फरक आहे, लक्षात घ्या. प्रॉफिट म्हणजे नफा आणि प्रॉफिटेबिलिटी म्हणजे नफा क्षमता. तुम्हाला एखाद्या वर्षी बँकेला प्रॉफिट चांगला खणखणीत प्रॉफिट होऊ शकतो, पण पुढच्या वर्षी तुम्हाला प्रॉफिट जो होईल तो त्याच्यापेक्षा जास्त होतोय का हे बघणं महत्वाचं आहे. तर असं जर होत असेल की वर्षानुवर्ष तुमचं सलग अशी प्रगती होतीये, आलेख तुमचा जर वाढत असेल, तर आपण म्हणतो की प्रॉफिटेबिलिटी आहे बँकेकडं, म्हणजे नफा क्षमता आहे. असं नाही की एखाद्या वर्षी नफा झाला, नंतर पुढच्या वर्षी नफा कमी झाला, त्याच्या पुढच्या वर्षी तोटा झाला, मग परत थोडासा वाढला. त्याला आपण असं नाही म्हणत की प्रॉफिटेबल बिझनेस आहे किंवा प्रॉफिटेबल बँक आहे. आता हा नफा जर मला सातत्याने वाढवायचा असेल तर मी तुम्हाला काल ऑलरेडी सांगितलं होतं की मला माझा व्यवसाय वाढवायला लागेल एक, आणि माझी जी कॉस्ट आहे, माझा व्यवसाय चालवण्यासाठी येणारा जो खर्च आहे तो मला नियंत्रणात ठेवायला लागेल. कमी म्हणत नाही मी, नियंत्रणात ठेवायला लागेल म्हणतो. तर तुम्हाला तुमचा खर्च नियंत्रणात ठेवायला लागेल. तर ओव्हरऑल इंडस्ट्री ट्रेंड जर आपण बघितला तर सगळ्या इंडस्ट्रीचा हा प्रयत्न होता की आपल्याला कॉस्ट कशी कंट्रोल करता येईल. म्हणून विचार करायला या सगळ्या संस्था ज्या आहेत, या कंपन्या आहेत, या प्रवृत्त झाले की आपण ERP सॉफ्टवेअर आपल्याकडे असलं पाहिजे, कारण ERP आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करते. दुसरं, आपण करत असलेला खर्च आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला मिळत असलेलं उत्पन्न ह्याचा ताळमेळ आपण घातला पाहिजे. आपण हे बघितलं पाहिजे की आपल्या दृष्टीनं कुठला कस्टमर प्रॉफिटेबल आहे, कुठलं प्रोडक्ट आपल्यासाठी प्रॉफिटेबल आहे. ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे. असं नाही की आंधळेपणानं आपला व्यवसाय आपल्याला करायचा आहे, असं नाही. आपल्याला हे माहिती पाहिजे, पटकन आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाबा मला हा माझ्याकडे असलेल्या उपलब्ध असलेल्या 10 प्रोडक्ट मध्ये हा जो प्रोडक्ट आहे माझा, हा सगळ्यात माझा बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे. मला माहित नाही तुम्ही सोनी टीव्ही वरती किती जण शार्क टाइम्स म्हणून एक त्याच्यावरती एक सिरीज आहे, कोणी बघतं का तुमच्यापैकी? शार्क टाइम्स म्हणून एक सिरीज आहे.
हो सर. हा त्याच्यामध्ये ते पाठीमागे पाहिले होते. ओके सर. तुम्ही ते रेग्युलरली बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की किती खोलवर जाऊन या गोष्टीचा अभ्यास केला जातो. म्हणजे जे व्यवसाय यशस्वी झालेले आहेत आपल्याकडं परदेशामध्ये, हे सगळे व्यवसाय किती बारकाईनं ह्याचा अभ्यास करतात. आणि तिथं बसलेले जे सगळे शार्क आहेत, म्हणजे एक्सपर्ट्स आहेत, त्यांचा अभ्यास किती आहे हे पण तुम्ही तिथं बघा. तुमच्या लक्षात येईल की आपण काहीच विचार करत नाही, आपण कुठंच नाही आहोत त्यांच्या समोर. इतक्या बारीक सारीक गोष्टी. तर मी तुम्हाला इथं हे सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्हाला प्रॉफिट तुम्ही कमवलं ठीक आहे, पण प्रॉफिटचं अनालिसिस तुम्ही करता का? किंवा मला मिळालेल्या प्रॉफिटमध्ये अमुक एका प्रोडक्टचा हिस्सा इतका आहे, अमुक इतक्या कस्टमरचा इतका हिस्सा आहे. मला माझ्या दृष्टीनं हा कस्टमर प्रॉफिटेबल आहे, हा कस्टमर प्रॉफिटेबल नाही आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही त्याला सांगायचं नाही आहे की तू आमच्या दृष्टीनं प्रॉफिटेबल आहे का नाही आहे, पण तो कस्टमर तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे की हा कस्टमर माझ्या दृष्टीने किती महत्वाचा आहे. तर हे करण्याची गरज भासायला लागली हळूहळू, म्हणजे या स्पर्धेमुळं. पुढचा जो भाग होता त्याच्यामध्ये की बाकीचे व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीनं सेवा देत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतायत. आज कस्टमरला तेच प्रोडक्ट्स नको आहेत. तुम्ही अमूल, उदाहरणार्थ अमूल घ्या. अमूल हे कोऑपरेटिव्ह संस्था आहे आणि तुम्ही बघितलं असेल की अमूलची दर आठवड्याला ऑलमोस्ट एक नवीन काहीतरी जाहिरात येत असते. त्यांनी अमुक एक प्रोडक्ट लॉन्च केलं, दुसरं प्रोडक्ट लॉन्च केलं, तिसरं प्रोडक्ट लॉन्च केलं, त्याच्यामध्ये कॅडबरी असेल, फ्लेवर्ड मिल्क असेल, छाज असेल, अनेक प्रोडक्ट आहेत त्यांचे. तर आज कस्टमरला अपेक्षित हे आहे तुमच्या की तेच प्रोडक्ट्स त्याला नको आहेत. तुमच्या कस्टमरला आज त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स हवेत. फक्त प्रोडक्ट नाही, सेवा सुद्धा. कारण तुम्ही म्हणाल की आमच्याकडे काही प्रोडक्टच नाहीये, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. आता ते दिवस गेले की ज्यावेळी आपण फक्त सेव्हिंग, करंट, फिक्स डिपॉझिट आणि या गोष्टीमध्ये आपण गुंतून पडलो होतो. आज तसं नाहीये. तुम्हाला सेव्हिंग मध्ये सुद्धा काही नवीन नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स तुम्हाला आणावे लागतील. तुम्ही जाहिराती बघता की नाही मला माहित नाही, पण बाहेर जाहिराती बघा तुम्ही. IDBI बँकेची जाहिरात बघा, त्यानंतर तुमच्या येस बँकेची जाहिरात बघा, ऍक्सिस बँकेची जाहिरात बघा. 6-6.5% इंटरेस्ट देतात ही लोक सेव्हिंगसाठी. तुमच्यापैकी कुणी कधी विचार केला याच्या बाबतीत की कसं त्यांना शक्य होतंय? 6-6.5% इंटरेस्ट कसं देतात? तुम्ही किती इंटरेस्ट देता तुमच्या सेव्हिंग अकाउंटवरती? 3.5%. 4% होतं ते, अर्धा टक्का मागे कमी झाला. आता सध्या करंटली 3.5%. हा, 3.5% आणि 6.5% फरक आहे की नाही याच्यामध्ये? फरक आहे. फरक आहे, 3%चा फरक आहे. थोडा छोटा मोठा पण नाही, म्हणजे 0.25, 0.5 असं पण नाही. चांगला 3%चा खणखणीत फरक आहे. मग कस्टमर पैसे ठेवताना विचार करणार की मी माझे सेव्हिंग मध्ये असलेले पैसे हे PDCC मध्ये ठेवू का मी ह्या प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या मध्ये ठेवू? IDFC बँक जाहिरात बघा, IDFC बँकेची, IDFC फर्स्ट 6%, 6.5% इंटरेस्ट देतात ह्या बँका. तर सांगायचा हेतू हा आहे की तुम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये काही नाविन्यपूर्ण बदल त्याच्यामध्ये करावे लागतील. ही गरज आहे आजच्या काळाची. पुढचा पार्ट हा होता की तुमचे डिसिजन्स आहेत, तुमच्या संचालक. आता आपल्या सहकारी संस्थांच्या बाबतीत निर्णय कोण घेतं? तर आपलं संचालक मंडळ घेतं. तर संचालक मंडळ जे निर्णय घेणार, हे निर्णय त्यांच्या जजमेंटवरती उपयोग नाही घेऊन त्यांनी. संचालक मंडळ असेल, तुमच्यापैकी काही ब्रँच मॅनेजर पण असाल तुम्ही, तर तुम्ही ब्रँच मॅनेजर म्हणून काही निर्णय घेत असाल, तुमचे वरिष्ठ अधिकारी काही जे निर्णय घेत असतील, ते मला असं वाटतंय की इंटरेस्ट रेट कमी होईल म्हणून मी पण इंटरेस्ट कमी करणार, किंवा बाकीच्या बँका जास्त देत आहेत म्हणून मी पण जास्त इंटरेस्ट देणार, असे डिसिजन काही कामाचे नाही. त्याचा शास्त्रीय अभ्यास तुम्ही केला पाहिजे की, म्हणजेच तो इन्फॉर्म डिसिजन, इथे शब्द जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय तो तोच आहे की आज काळाची गरज आहे की तुमचे जे निर्णय असतील हे काही माहितीच्या आधारावरती घेतले गेले असले पाहिजे. त्याला म्हणतो आपण इन्फॉर्म डिसिजन. तर ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या करणं क्रमप्राप्त होतं, गरजेचं होतं. पुढचा जो भाग आहे, चेंजेस इन वेज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे काय की आपण ज्या पद्धतीने व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करणं आज अपरिहार्य आहे. आज तुम्ही बघा, मोठ्या मोठ्या कंपन्या, पूर्वी ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये त्यांची स्टोर्स असायची.
आज तुम्हाला स्टोअर्स खूप कमी ठिकाणी बघायला मिळतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डेल कम्प्युटर. पूर्वी डेलचं तुम्हाला कुठेही शॉप दिसायचं नाही. पूर्वी त्यांचा व्यवसाय जो होता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीचा व्यवसाय होता. तुम्हाला डेल कम्प्युटर घ्यायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन ऑर्डर बुक करायला लागायची. आजकाल त्यांनी पण स्टोअर ओपन केली, म्हणजे ज्यांची ट्रॅडिशनल पद्धतीची स्टोअर होती त्यांनी ऑनलाईन व्यवसाय सुरू केला, आणि डेल सारखी कंपनी ज्यांचा व्यवसाय पूर्णपणे ऑनलाईन होता त्यांना कॉम्पिटिशन मध्ये राहण्यासाठी काही स्टोअर्स पण ओपन करायला लागले. हे दोन्ही बाजूनी या शक्य आहे. म्हणजे कंपनी आज असं नाही म्हणू शकत की मी ऑनलाईन पद्धतीनेच व्यवसाय करणार किंवा मी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच व्यवसाय करणार, तुम्हाला यायचं तर या, नाही तर येऊ नका, असं होत नाही. आणि असं जर आपण केलं, ह्याचं आणखीन एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे नोकिया. नोकिया फोन तुम्ही जस्ट थोडा विचार करून बघा की ज्यावेळी मोबाईल आपण वापरायला सुरुवात केली त्यावेळी सगळ्यांच्या तोंडात एकच नाव असायचं, ते म्हणजे नोकिया. आपल्यापैकी कमीत कमी 60 ते 70% लोकांच्याकडे नोकियाचे फोन होते सुरुवातीला. पण हळूहळू तुम्ही बघितलं असेल की नोकियाचा मार्केट शेअर जो आहे, त्यांचं मार्केट जे आहे ते कमी 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 होत गेलं, आणि आज नोकिया ऑलमोस्ट नाहीच्या ह्याच्यात आहे. त्यांचं अस्तित्व बिलकुल आता हे नाहीये, नोंद घेण्यासारखं नाहीये. हे कशामुळे झालं तर चेंज त्यांनी केला नाही, त्यांचा व्यवसाय बदलला नाही. व्यवसाय म्हणण्यापेक्षा त्यांनी टेक्नॉलॉजी बदलली नाही. त्यावेळी टेक्नॉलॉजी काय होती की अँड्रॉइड फोन्स खूप पॉप्युलर होते. बाकीच्या कंपन्या सॅमसंग आहे, तुमचे मोटोरोला आहे, या सगळ्या कंपन्यांनी अँड्रॉइड अडॉप्ट केलं, आणि नोकियानी ही तयारी दर्शवली नाही. त्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे कोडॅक कंपनी. कोडॅक तुम्हाला माहिती आहे, जे कॅमेऱ्याचे रोल बनवायची. अशी काही काही उदाहरणं आहेत. एक ब्लॅकबेरी म्हणून फोन असायचा पूर्वी. ब्लॅकबेरी फोन म्हणजे आपल्याला त्यावेळी एक प्रतिष्ठेची बाब होती की ब्लॅकबेरी फोन ज्याच्याकडे असेल तो आपण असं समजायचो की हा मोठा माणूस आहे. पण आज या 2-3 कंपन्यांनी आता तुम्हाला जी नावं सांगितली ती तुम्हाला कुठं दिसत पण नाही. याचं कारण काय की त्यांनी बदल स्वीकारला नाही. बदल ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी स्थिर आहे. म्हणजे बदल हा स्वीकारावाच लागतो आपल्याला. एक कंपनी म्हणून, एक संस्था म्हणून आपण काम करत असताना तुम्हाला बाहेर काय बदल होत आहेत त्याप्रमाणे तुमच्या व्यवसायामध्ये बदल करावे लागतील. तर ह्या काही गोष्टी होत्या, या काही कंपल्शन्स होत्या आपल्या समोर की ज्याच्यामुळे आपल्याला ईआरपीचा विचार करायला लागला. तसंच ह्याची गरज काय होती, ईआरपीची गरज काय होती, तर आपल्याकडे असलेला डेटा मॅन्युअल एन्व्हायरमेंटमध्ये तर सोडूनच द्या. मॅन्युअल एन्व्हायरमेंटमध्ये चुका व्हायच्या, डेटा वेळेत मिळायचा नाही. कुठलीही माहिती निर्णय घेण्यासाठी चांगली आपण केव्हा म्हणू शकतो की ती टाइमली पाहिजे, ऍक्युरेट पाहिजे, रिलायबल पाहिजे आणि व्हॅल्युएबल पाहिजे. हे 4 त्याचे गुणधर्म आहेत. कुठलीही माहिती निर्णय घेण्यासाठी चांगली आपण केव्हा म्हणू शकतो की ती ऍक्युरेट पाहिजे, टाइमली पाहिजे, रिलायबल पाहिजे आणि व्हॅल्युएबल पाहिजे. आणि हे सगळे प्रॉब्लेम होते पूर्वी आपल्या मॅन्युअल एन्व्हायरमेंटमध्ये. ऍक्युरेट नव्हती, रिलायबिलिटीचा खात्री देता येत नव्हती, टाइमली तर नव्हती, कारण डेटा कलेक्ट करायला, कंपाईल करायला, कन्सॉलिडेशन करायला वेळ लागायचा. तर ह्या क्वालिटीज मी तुम्हाला ज्या सांगितल्या की टाइमली, रिलायबल, व्हॅल्युएबल आणि ऍक्युरेट, ह्या सगळ्या गोष्टी तिथं प्रॉब्लेमॅटिक होत्या मॅन्युअल सिस्टम मध्ये. म्हणून आपल्याला ईआरपीची गरज पडली. दुसरा प्रकार हा झाला की तुम्ही थोडंसं कम्प्युटरायझेशन ज्यावेळी सुरुवातीला झालं त्यावेळेचं, म्हणजे त्यावेळी तुमच्यापैकी जर कोणी काम करत असेल तर त्यांना माहिती आहे की पूर्वी काय व्हायचं की अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये टॅली वापरायची, तुमच्या HR डिपार्टमेंटमध्ये एक पेरोल सॉफ्टवेअर असायचं, स्टोअरमध्ये एक वेगळं सॉफ्टवेअर असायचं. म्हणजे अशी छोटी सॉफ्टवेअर पूर्वी तयार केली जायची. त्या विभागाचं काम चांगल्या पद्धतीने व्हायचं. म्हणजे स्टोअरचं काम त्या कम्प्युटराइज सिस्टम वापरून व्हायचं, अकाउंट्सवाल्यांचं काम टॅली वापरून व्हायचं, पेरोलवाले म्हणजे HR वाले लोक पेरोल वापरायचे त्यांचं पेरोल प्रोसेस करण्यासाठी. पण ही इन्फॉर्मेशनची बेट होती, इन्फॉर्मेशन आयलँड्स होती. आता ह्याच्यामध्ये अडचण काय आहे की समजा तुमच्या मॅनेजिंग डायरेक्टरना किंवा सीईओना एक अशी माहिती हवी की ज्याच्यातली काही माहिती मला स्टोअर मधनं पाहिजे, काही अकाउंट्स मधनं पाहिजे, काही माहिती मला HR मधनं पाहिजे. हे करत असताना
अडचण महत्वाची ही यायची की ती माहिती मला पहिल्यांदा त्या 3 डिपार्टमेंटकडनं, 3, 4, 5, 6 जितकी काही डिपार्टमेंट असतील त्यांच्याकडनं पहिल्यांदा ती माहिती घ्यावी लागायची, त्याच्यावरती काम करायला लागायचं आणि नंतर ती माहिती माझ्या सीईओच्याकडे किंवा एमडीच्याकडे देता यायची. तर हा आणखीन एक ड्रॉबॅक होता पूर्वीच्या सिस्टम मध्ये, किंवा रादर छोटे छोटे सिस्टम तयार झाले होते. पुढचा महत्वाचा भाग जो आहे की वर्ल्ड ओव्हर ज्या ऑर्गनायझेशन होत्या त्यांनी ही बाब लक्षात घेतली की बाहेर बदल घडतायत. आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी जे सांगत होतो की बाहेर जे बदल घडतायत ते बदल मी स्वीकारले पाहिजे. आणि हे बदल स्वीकारत असताना मला जी जुनी कस्टम डिझाईन सॉफ्टवेअर जे आपण म्हणतो त्याला, की आपण तयार केलेली सॉफ्टवेअर, आता जे मी तुम्हाला सांगतोय की ह्या डिपार्टमेंटचं सॉफ्टवेअर वेगळं, त्या डिपार्टमेंटचं सॉफ्टवेअर वेगळं, या पद्धतीने ते काम होणार नाही. काम होईल, त्या डिपार्टमेंटचं काम होईल, पण ज्यावेळी डिसिजन मेकिंग इन्फॉर्मेशन हवी असेल मला, त्यावेळी मला ते एकत्रित माहिती त्याची लागते. ही एकत्रित करण्यासाठी वेळ जाणार माझा, त्याच्यामध्ये काही चुका होण्याची संभावना असणार. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला ईआरपीची गरज वाटू लागली, ईआरपीची गरज भासू लागली. आता आपण हे बघू की ईआरपी म्हणजे काय नक्की. तर हे ईआरपी हे बेसिकली एक सॉफ्टवेअर सोल्युशन आहे. नुसतं सॉफ्टवेअर नाही तर त्याच्यामध्ये 3 घटक आहेत मेन. सॉफ्टवेअर तर आहेच आहे, सॉफ्टवेअर आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि मॅनपॉवर आहे. फक्त टेक्नॉलॉजी नाही तर टेक्नॉलॉजी आणि नेटवर्किंग ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. तर सॉफ्टवेअर, टेक्नॉलॉजी आणि ह्युमन बिईंग ह्या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. ह्या तिन्ही गोष्टी मिळून बनतं दॅट इज ईआरपी सॉफ्टवेअर किंवा एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट आहे. तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि म्हणला की मला एखादं एक ईआरपी सॉफ्टवेअर घ्यायचंय, तर हे असं होईल की जणू तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि म्हणलं की मला एक कार घ्यायची. तुम्ही एखाद्या मारुतीच्या शोरूम मध्ये गेला आणि म्हणलं की मला एक कार घ्यायची, तो तुमच्याकडे चेहऱ्याकडे बघायला लागेल की काय पाहिजे तुम्हाला नक्की. तर इथं हा कन्सेप्ट, इथं ही संकल्पना लक्षात घ्या की ईआरपी ही संकल्पना आहे. मी आता जसं तुम्हाला म्हणतोय की मी कारच्या शोरूम मध्ये गेलो मारुतीच्या आणि म्हटलं की मला एक कार घ्यायची आहे, मला कार दाखवा. तो 17 प्रश्न तुम्हाला विचारेल की तुम्हाला कुठली कार पाहिजे, अल्टो पाहिजे का, स्विफ्ट पाहिजे का, काय त्याच्यामध्ये जी काही मॉडेल्स असतील ते, बलेनो पाहिजे का, अमुक जे काही. तर ह्या गोष्टी तुम्हाला स्पेसिफिकली तिथे सांगाव्या लागतात. तसंच इथं पण आहे की तुम्हाला नुसतं ईआरपी सॉफ्टवेअर म्हणून चालणार नाही, तर तुम्हाला सांगायला लागेल की कुठलं ईआरपी सॉफ्टवेअर तुम्ही प्लॅन करताय. तर ईआरपी ही संकल्पना आहे. आता ही ईआरपी काय करते नक्की, तर ईआरपी हे एक इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर आहे. इंटिग्रेटेड म्हणजे काय, त्याला मराठीत शब्द मला माहित नाही. एकत्र काम करतं हे सगळं. म्हणजे तुमच्याकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग आहे, परचेस आहे, स्टोर्स आहे, HR आहे, फायनान्स आहे. हे सगळी वेगवेगळी डिपार्टमेंट असतात आपल्याकडं. बँकेत पण असतात, काही बाकीच्या कंपन्यामध्ये पण असतात. तर हे ईआरपी सॉफ्टवेअर जे आहे, हे ईआरपी सॉफ्टवेअर हे एक सिंगल सॉफ्टवेअर असतं की ज्याच्यामध्ये हे सगळे वेगळे वेगळे भाग असतात, वेगवेगळे घटक असतात. आणि सगळ्यात महत्वाचा भाग ईआरपी सॉफ्टवेअर मध्ये हा असतो की ह्याच्यामध्ये सिंगल पॉइंट ऑफ डेटा एंट्री असते. मला ह्याची डेटा एंट्री वारंवार करायला लागत नाही की मध्ये मी मटेरियल इनवर्टच्या ठिकाणी मी एंट्री केली, परत स्टोअरला गेल्यानंतर परत एंट्री केली, हे डुप्लिकेशन ऑफ वर्क झालं. तर ईआरपी मध्ये तसं नसतं. ईआरपी मध्ये सिंगल पॉइंट ऑफ डेटा एंट्री असते. मी एके ठिकाणी एंट्री केली, तो डेटा सगळ्यांना बघायला मिळतो. म्हणजे माझ्या फायनान्स डिपार्टमेंटला फायनान्सशी संबंधित असलेला डेटा तिथे त्यांना बघायला मिळेल. माझ्या स्टोर्सला स्टोअर रिलेटेड डेटा बघायला मिळेल. माझ्या मार्केटिंगवाल्यांना मार्केटिंग रिलेटेड डेटा त्याच्यामध्ये बघायला मिळेल. तर हा सिंगल पॉइंट ऑफ डेटा एंट्री याच्यामध्ये असते. हे चित्र स्वरूपात जर आपण बघितलं तर थोडंफार असं दिसेल. थोडीशी कॉम्प्लिकेटेड डायग्राम आहे की तुम्हाला मी शेअर करतो नंतर, पीपीटी शेअर करतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट इथे लक्षात घ्या की ही वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत बघा. अकाउंट्स डिपार्टमेंट आहे, रिसिव्हिंग म्हणजे इन्व्हर्ट करणारं डिपार्टमेंट, इन्व्हेंटरी म्हणजे तुमचं स्टोअर, कॉस्टिंग डिपार्टमेंट असतं, आपल्याकडे अकाउंट्स डिपार्टमेंट असतं, आपल्याकडं ऑर्डर बुक म्हणजे मार्केटिंग करणारं डिपार्टमेंट असतं, प्रोडक्शन असतं. ओके, तर ही सगळी वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत.
आणि इथं ही इमेज जर तुम्ही काळजीपूर्वक बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ही सगळी डिपार्टमेंट एकमेकाशी कनेक्टेड आहेत. तर ईआरपी मध्ये काय असतं की ईआरपी मध्ये हे सगळे डिपार्टमेंट्स हे एका ठिकाणी जोडली गेलेली असतात. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आपल्याकडे जसं कोर बँकिंग आहे तशाच पद्धतीचं हे सॉफ्टवेअर आहे असं तुम्ही समजून घ्या, जे आपल्याला बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला हे उपयोगाला येईल. कुठं तर कुठेही कुठल्याही कंपनीमध्ये ह्याचा उपयोग होऊ शकतो. आपल्याला प्रोडक्शन कंपनी असेल, डीलर असेल, सप्लायर असेल, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असेल, एजंट असेल, ट्रॅव्हल एजंट असेल, या सगळ्यांना अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये उपयोगाला त्यांना येऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की ट्रॅव्हल एजंटकडे हे प्रोडक्शनचं काय काम आहे, तर हे मॉड्युलर असतं सॉफ्टवेअर. म्हणजे याच्यामध्ये ही सगळी मॉड्युल्स असतात वेगळी वेगळी. म्हणजे प्रोडक्शन, मार्केटिंग, सेल्स, ऑर्डर बुकिंग, फायनान्स. तर ह्यातली कुठली मॉड्युल्स ही आपल्याला ऍप्लिकेबल आहेत, आपल्याला गरजेची आहेत, तेवढी मॉड्युल्स घेऊन आपण ईआरपी इम्प्लिमेंट करू शकतो. तर इथे समजा एखादं हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटलमध्ये प्रोडक्शन काय असणार आहे? प्रोडक्शन नाही, सेल्स नाही, मार्केटिंग असेल कदाचित, पण काही काही गोष्टी ज्या आहेत ह्या त्या इंडस्ट्री स्पेसिफिक असतात. त्यामुळे तुम्ही कुठल्या प्रकारच्या कंपनीमध्ये काम करताय, तुमच्या कंपनीची रिक्वायरमेंट काय, त्याप्रमाणे आपण ही मॉड्यूल घेऊ शकतो. पण इथं एक गोष्ट महत्वाची आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची की सगळी मॉड्यूल जी असतात ही एकत्रित काम करतात. म्हणजे डेटा एंट्री एकदा इथं या रिसिव्हिंग करणाऱ्याने डेटा एंट्री त्याची केली की हा सगळा डेटा इतर लोकांना सगळ्यांना अवेलेबल होतो. अर्थात त्यांना जी अथॉरिटी असेल, त्यांना जो राईट असेल त्या पद्धतीने हा डेटा त्यांना अवेलेबल होतो. तर हे ईआरपी सॉफ्टवेअर आहे. व्हॉट इज ईआरपी सॉफ्टवेअर हे आता मी तुम्हाला इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता हे ईआरपीचे फीचर्स काय असतात, म्हणजे विशेषतः त्याचे विशेष गुणधर्म काय आहेत ईआरपीचे. तर सगळ्यात महत्वाचं आता मी तुम्हाला जसं सांगितलं की ईआरपी हे एक इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये हे सगळी डिपार्टमेंट्स त्याच्यामध्ये कव्हर होतात. त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स, डिस्ट्रीब्युशन, पेबल्स, रिसिवेबल्स, इन्व्हेंटरी, अकाउंट्स, HR, परचेस आणि काही तुमची जी डिपार्टमेंट असतील ही सगळी डिपार्टमेंटचं मॉड्यूल त्याच्यामध्ये असतं. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला कामाला येणारं मॉड्यूल, सॉफ्टवेअरचा घटक त्याच्यामध्ये असतो. HR वाले फक्त HR वापरणार, परचेस वाले परचेसचं मॉड्यूल त्याच्यामध्ये वापरणार, इन्व्हेंटरी वाले इन्व्हेंटरी स्टोर्सचं मॉड्यूल वापरणार, अकाउंट्स वाले फक्त फायनान्स अकाउंट्सचं मॉड्यूल वापरणार. तर हे एक इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मॉड्यूल्स त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. मग ह्यानं फायदा काय होतो, तर ह्याच्यामध्ये डुप्लिकेशन ऑफ वर्क जे असतं, म्हणजे आपण तेच काम आपलं करण्याची जी गरज असते बऱ्याच एन्व्हायरमेंटमध्ये, तो भाग संपूर्णपणे याच्यातनं काढून टाकला जातो. तुम्हाला डेटा एंट्री परत करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये अचूकता पण जास्त येते आणि आपला जो डुप्लिकेट डेटा एंट्री करण्यामध्ये जो आपला वेळ जातो, तो वेळ त्याच्यामध्ये आपण आपला उपयोगाला आणू शकतो वेळ कारणासाठी. तिसरा महत्वाचा भाग ईआरपीचा जो आहे किंवा वैशिष्ट्य जे आहे ते इन्फॉर्मेशन गॅप आपल्या ऑर्गनायझेशन मधनं कम्प्लीट निघून जातात. इन्फॉर्मेशन गॅपचा अर्थ काय की समजा माझं परचेस डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंट, बऱ्याच वेळा असं होतं की काही गोष्टी परचेस झालेल्या आहेत पण त्या फायनान्स पर्यंत पोहोचलेल्याच नाहीये. आणि मग तो सप्लायर जो असतो तो फोन करतो की आम्ही हे असं अमुक मटेरियल सप्लाय केलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला पेमेंट केलं नाही. आता हे कशामुळे होतं, कारण परचेस डिपार्टमेंटने ते मटेरियल रिसिव्ह केलं पण ते पुढे फायनान्सकडे पाठवलंच नाही पेमेंटसाठी रेकॉर्ड करून. मग ते फायनान्सवाल्याला कसं कळणार. तर हे इन्फॉर्मेशन गॅप जे तयार होतात ऑर्गनायझेशन मध्ये, तर ते गॅप ह्याच्यामुळं निघून जातात. फायनान्स डिपार्टमेंटला पण लक्षात येतं की अरे हे मटेरियल आपल्याकडे आलेलं आहे. मग फायनान्स डिपार्टमेंट आपणहून सांगू शकतं परचेस डिपार्टमेंटला की मटेरियल तुमच्याकडे आलेलं आहे, त्याचं हे पुटअप करा ना तुम्ही पेमेंटसाठी म्हणून. तर हा जो भाग आहे हा ह्याच्यामध्ये सुधारणा होते. म्हणजे आपल्याकडे जे इन्फॉर्मेशन गॅप्स असतात आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये, ते इन्फॉर्मेशन गॅप्स काढून टाकण्यासाठी ईआरपी ची मदत होती. हे आता आपण ऑलरेडी बोललो की ईआरपी आपल्याला एक कम्प्लीट इंटिग्रेटेड सिस्टम आपल्याला देतं. आणि एवढंच नाही तर समजा एखादी कंपनी आहे की त्याचं पुण्यामध्ये पण प्लांट आहे, नगरमध्ये पण प्लांट आहे,
नंतर तुमच्या साताऱ्यामध्ये प्लांट आहे, आपल्या आजूबाजूच्या काही जिल्ह्यामध्ये त्यांचे प्लांट. तर ह्या सगळे त्यांचे जे युनिट्स आहेत हे एका ERP वरती काम करू शकतात. हे थोडक्यात तुमच्या बाबतीत जसं आहे की तुमच्या शाखा अनेक आहेत आणि बँक तुमची एकच आहे, शाखा वेगळ्या वेगळ्या. आता तुम्ही वापरता एकच तुमच्याकडे जे आहे ते सॉफ्टवेअर एकच सॉफ्टवेअर आहे. तर तसाच भाग ह्याच्यामध्ये पण असतो की माझे प्रोडक्शन युनिट्स वेगवेगळ्या ठिकाणी असतील किंवा माझी कंपनीची वेगळी युनिट असतील, पण ह्या सगळे युनिट्स जे आहेत हे एक सॉफ्टवेअर वापरतात. त्यामुळे युनिटमध्ये सुद्धा जे कम्युनिकेशन असतं किंवा माहितीची देवाणघेवाण होत असते, ती देवाणघेवाण अतिशय सोपी होते ERP मुळे. ERPचा उपयोग प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने होतो. आता तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा विषय शिकताय ऍक्च्युली. म्हणजे एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी असेल समजा किंवा एखादी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी असेल, तर तिथे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात. तर हे प्रोजेक्ट मॅनेज करण्यासाठी सुद्धा ERPचा उत्तम पद्धतीने उपयोग त्याच्यामध्ये होऊ शकतो, की कुणाला काय काम दिलंय, त्या कामाचं स्टेटस काय आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमचे जे डिसिजन मेकर्स असतात त्यांना सातत्याने ह्याच्यावरती नजर ठेवायला लागते. तो प्रोजेक्ट वेळेत होतोय की नाही, कारण तो प्रोजेक्ट जर लांबला तर त्याच्यामुळे कंपनीची कॉस्ट त्याच्यामध्ये वाढते. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ERP मुळे सोप्या होऊ शकतात. त्यामुळे आज तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सुद्धा ERP सॉफ्टवेअर मोठ्या प्रमाणात वापरलं. ERP सॉफ्टवेअर जे आहे हे फ्युचरिस्टिक सॉफ्टवेअर आहे, म्हणजे फ्युचर एनेबल्ड सॉफ्टवेअर आहे थोडक्यात. म्हणजे काय की आज बघा टेक्नॉलॉजी जो आहे हा सगळा डिजिटल ट्रेंड आहे. आज तुम्ही सुद्धा विचार करून बघा की आपण कॅश किती वापरतो. कॅश वापरण्याचं प्रमाण खूप कमी झालंय, कारण आजकाल सगळ्या ठिकाणी QR कोड चालतो, की मी माझं जे काही छोटं मोठं पेमेंट असेल ते मी आपलं जीपे किंवा फोन पे अशा माध्यमातून मी करतो. समजा मला एखादं पेमेंट मोठं करायचंय, मी एखादी वस्तू खरेदी केली, त्या कंपनीला मला पेमेंट करायचंय, मी आपल्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करतो. माझ्या बँक अकाउंट मधनं पैसे ट्रान्सफर करायचे असेल तर मी कॅश घेऊन जात नाही तिथं. मी म्हणतो तुमचं बँक अकाउंट डिटेल्स द्या, मी तुम्हाला NEFT करतो. मोठी अमाऊंट असेल तर मी RTGS करतो. तर ह्या गोष्टी ज्या सगळ्या गोष्टी खूप बदलल्यात झपाट्याने मागच्या काही वर्षामध्ये. तर आपल्याकडे जर ERP सॉफ्टवेअर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस करणं, या गोष्टींची सुविधा आपल्या कस्टमरला देणं हे आपल्याला सोपं जातं. म्हणजे आपला कस्टमर समोरून आपल्याला सांगतोय की मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पेमेंट करतो, तर तुम्हाला ते ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. त्याच्याकडे तुमच्याकडे जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये ही कॅपॅबिलिटी पाहिजे, त्याच्याकडे एक क्षमता, त्या सॉफ्टवेअरमध्ये एक क्षमता पाहिजे की माझा कस्टमर मला जे पेमेंट त्याला करायचंय ते ऑनलाईन पद्धतीने करू शकेल. तर ERP मध्ये हे शक्य आहे. ERP मध्ये हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, जसे मटेरियल शॉर्टेज आहे, प्रोडक्टिव्हिटी एनहान्समेंट आहे, कस्टमर सर्व्हिस, कॅश मॅनेजमेंट, हे सगळ्या व्यवसायामध्ये नियमितपणे बघण्यात येणारे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. पण तुमच्याकडे जर ERP सॉफ्टवेअर असेल तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या ऑटोमॅटिकली ऍड्रेस केल्या जातात. आता सगळ्यात बेसिक गोष्ट तुम्हाला इथे सांगतो की मटेरियल शॉर्टेजेस. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की प्रोडक्शन लाईन तुमची बंद होऊन जाते, की तुम्हाला ते प्रोडक्शन करण्यासाठी एखादं मटेरियल नसेल छोटं, किंवा ते तुमच्या स्टॉकमध्ये नसेल, तर तुमचं अख्खी प्रोडक्शन लाईन त्याच्यामुळे बंद होऊ शकते. मग ह्याच्यावरती वॉच कोणी ठेवायचं, ह्याच्यावरती नजर कोणी ठेवली पाहिजे? तुमच्या स्टोअर मॅनेजरनी ठेवली पाहिजे. मग समजा एखाद्या वेळेस तो स्टोअर मॅनेजर सुट्टीवरती आहे किंवा त्याच्या नजरेतनं ते सुटलं, तर प्रोडक्शन मॅनेजरनी पहिल्यांदा ही खात्री करून घेतली पाहिजे की मला आवश्यक असलेलं मटेरियल माझ्या स्टॉकमध्ये आहे का नाहीये. तर हे आज प्रोडक्शन मॅनेजर बघू शकतो. त्याच्यामध्ये तो चेंजेस काही करू शकणार नाही. तो फक्त स्टोअर मॅनेजरला फोन करून सांगू शकेल की अरे बाबा ते स्टॉक खाली गेलेला आहे, रिऑर्डर लेवलच्या खाली गेलेला आहे, त्याला परत ऑर्डर कर. तर हा जो प्रॉब्लेम आहे, हे अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत हे याच्यामुळे सॉर्ट आउट होऊ शकतात, ऍड्रेस केले जातात ERP मध्ये. प्रोडक्टिव्हिटी एनहान्समेंट असेल, कस्टमर सर्व्हिस चांगल्या पद्धतीने आपण देऊ शकतो. कस्टमरला क्विक आणि ॲक्युरेट सर्व्हिसेस आपण आपल्याकडे जर ERP सॉफ्टवेअर असेल तर आपण त्याला देऊ शकतो. कॅश मॅनेजमेंट ऑफकोर्स चांगल्या पद्धतीने होणार, कारण तुम्ही टेक्नॉलॉजी स्वीकारताय, NEFT RTGS इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पेमेंट स्वीकारताय. त्यामुळे पूर्वी जो चेक पेमेंटमध्ये जो डिले असायचा तो डिले आता कम्प्लीट निघून गेला. तर तुमची कॅश मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने होऊ शकते.
तर हा ERPचा फायदा होऊ शकतो. ERP फक्त आत्ताच्या रिक्वायरमेंट आपल्याला फुलफिल करत नाही, तर आपल्याला पुढं पॉसिबिलिटी काय आहे किंवा आपल्याला अपॉर्च्युनिटी काय आहे, या गोष्टी आपण थोड्याशा अँटिसिपेट करून आपण त्या ERPच्या माध्यमातून इंट्रोड्यूस करू शकतो नवीन. तर हा पण ERPचा फायदा आहे. आपल्याकडे जर ERP असेल तर तुम्ही आता बिझनेस इंटेलिजन्स तुमच्याकडं तुम्हाला जो टॉपिक आहे तुमच्या सब्जेक्टमध्ये, तुमच्याकडे ERP असेल तर त्या डेटावरती आधारित तुम्हाला एक इंटेलिजन्स सिस्टम, बिझनेस इंटेलिजन्स सिस्टम लॉन्च करता येते. मग तुम्ही म्हणाल बिझनेस इंटेलिजन्स मला कशाला पाहिजे? तर बिझनेस इंटेलिजन्स तुम्हाला निर्णय घेण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. बिझनेस इंटेलिजन्स ऍक्च्युली तुम्हाला तुमच्यासाठी काय करतं, तर ट्रेंड तुम्हाला देण्याचं काम करतं. कसं उदाहरण द्यायचं झालं तर माझं मागच्या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च माझं डिपॉझिट पोझिशन कशी होती, त्याच्या मागच्या वर्षी कशी होती, त्याच्या मागच्या वर्षी कशी होती. मग तुम्ही म्हणाल की कशाला पाहिजे मला, मागच्या वर्षी काय होती, त्याच्या मागच्या वर्षी काय. तर तुम्हाला प्लॅनिंग करायला या गोष्टीची गरज पडते. किंवा कुठल्या प्रकारचे माझे लोन आहेत जे NPA होत आहेत, मागच्या वर्षी तसंच झालं होतं का, त्याच्या मागच्या वर्षी तसंच झालं होतं का. मग तुम्ही तुमचा डिसिजन काय असेल, पुढच्या वर्षी तुम्ही लोन देत असताना तुम्ही थोडीशी काळजी घ्या की मी अशा प्रकारच्या कस्टमरला लोन देणार नाही. दिस इज बिझनेस इंटेलिजन्स. म्हणजे तुमच्या डेटावरती प्रक्रिया करून, तुमच्या डेटाचा अनालिसिस करून तुम्हाला हे ट्रेंड सांगणं. आता हे कधी शक्य होईल, तुमच्याकडे हा डेटा असेल तर शक्य होईल. तुम्ही कधी बिग बाजार किंवा रिलायन्स मॉल आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही गेला असाल तर तुम्ही बघितलं असेल की तिथे लिहिलेलं असतं की सबसे सस्ता वेनसडे. मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांच्या डोक्यात हा प्रश्न आला की सबसे सस्ता वेनसडेच का, म्हणजे बुधवारच का. आपण काय फारसा त्याच्यावरती विचार करत नाही. सबसे सस्ता वेनसडे म्हणजे त्या दिवशी जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला थोडंसं ऍडिशनल डिस्काउंट मिळतं त्या मॉलमध्ये. मग हा प्रश्न हा आहे की सबसे सस्ता वेनसडेज का, थर्सडे का नाही किंवा ट्यूजडे का नाही. तर त्याचं कारण आहे हे बिझनेस इंटेलिजन्स. तर ह्या कंपन्या काय करतात की त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या डेटाचं अनालिसिस करतात आणि त्याच्यावरून त्यांच्या लक्षात येतं की त्यांचा बुधवारचा जो सेल आहे हा दर बुधवारी त्यांचा सेल हा डिप होतोय, म्हणजे कमी खाली जातोय. म्हणून या कंपन्या काय विचार करतात की ठीक आहे, मला बाकीच्या नॉर्मल डेज मध्ये 30%, 35% प्रॉफिट होतोय. समजा मी वेनसडेला एक 5% डिस्काउंट दिलं तर 30% तर प्रॉफिट होईल माझं. 15%च्या ऐवजी 30% झालं तर कंपनीचाही फायदा आहे आणि कस्टमरलाही 5%चा फायदा झाला. तर ERP सॉफ्टवेअरचा उपयोग आपल्याला या बिझनेस इंटेलिजन्ससाठी सुद्धा होतो. म्हणजे माझे पॅटर्न्स काय आहेत, माझं ट्रेंड काय आहे हे बघण्यासाठी आपल्याला ERP सॉफ्टवेअरमध्ये जनरेट केलेला डेटा आपण वापरून या गोष्टी करू शकतो. आता ERP मध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट असतात, घटक असतात. उदाहरण दिले याच्यामध्ये अनेक असतात. म्हणजे शेकडो मॉड्यूल्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. तुम्हाला समजण्यासाठी फक्त काही मोजकी हे दिलेले आहे त्याच्यामध्ये की नॉर्मली हे डिपार्टमेंट असतात प्रत्येक कंपनीमध्ये. मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स, डिस्ट्रीब्युशन, ट्रान्सपोर्टेशन, फायनान्स, सर्व्हिस, प्रोजेक्ट, प्रोसेसेस. तर हे वेगवेगळी डिपार्टमेंट असतात. तर आपल्याला ERP सॉफ्टवेअरमध्ये हे सगळे मॉड्यूल्स फॉर्म मध्ये बघायला मिळतील. तुमच्याकडे ERP मध्ये हे असे वेगवेगळे मॉड्यूल्स त्याच्यामध्ये असतात. आता हे कोण आहेत ERP सॉफ्टवेअर देणारे कोण? मी सुरुवातीला मग तुम्हाला जे म्हणलं ना की मला कार घ्यायची आहे, तसं तुम्ही मला ERP घ्यायचं म्हणलं तर त्या समोरच्या माणसाला प्रश्न पडेल की तुम्हाला पाहिजे काय नक्की. कारण इतक्या सगळ्या कंपन्या आहेत. आता तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतंय म्हणजे ही काही कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट नाहीये, ही पण मोजकी नावं तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेली आहेत मी. तर ह्या सगळ्या कंपन्या आहेत ज्या कंपन्या तुम्हाला ERP सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करतात. म्हणजे ह्या कंपन्या तुम्हाला एक सॉफ्टवेअर तुम्हाला प्रोव्हाइड करतात. ते ERP टाईपचं सॉफ्टवेअर असतं. म्हणजे ज्याच्यामध्ये हे आता आपण सगळे जे फीचर्स बघितले की वेगळे मॉड्यूल्स, फीचर्स, इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर थोडक्यात. तर ह्या सगळ्या कंपन्या आहेत ज्या प्रॉमिनंट प्लेयर्स आहेत, म्हणजे महत्वाचे प्लेयर्स आहेत ह्या ERP मार्केटमध्ये. तर ह्या सगळ्या कंपन्यांकडनं तुम्हाला ERP सॉफ्टवेअर तुम्ही खरेदी करू शकता. यातलं सगळ्यात पॉप्युलर जर कुठलं असेल तर हे शेवटून 2 नंबरला जे दिलेलं आहे SAP. तुम्ही कदाचित ऐकलं असेल की बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मध्ये जसं टाटा, बिर्ला,
अदानी आणि अमुक तमुक या सगळ्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, या मोठ्या कंपन्यांच्या मध्ये नॉर्मली तुम्हाला ही अशा प्रकारची सॉफ्टवेअर तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळते. तर त्यातलं सगळ्यात मोस्ट पॉप्युलर सॉफ्टवेअर जर तुम्ही म्हणाल तर आजच्या घडीला हे SAP सॉफ्टवेअर आहे. मी मगाशी अमूलचं नाव घेतलं तर अमूलनी त्यांच्याकडे हे SAP इम्प्लिमेंट केलेलं आहे. गुजरात स्टेट मधल्या जितके काही डिस्ट्रिक्ट लेवलच्या मिल्क युनियन्स आहेत, त्या सगळ्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या मिल्क युनियन्स आणि त्यांची GCMMF म्हणजे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन, ही जी त्यांची फेडरेशन आहे, या सगळ्या जिल्हा स्तरावरच्या संस्था ह्या कनेक्टेड आहेत GCMMF ला. आणि GCMMF चा अमूल हा ब्रँड आहे. तुम्ही त्यांचं प्रोडक्ट कधीही घेतलं की तुम्ही आता ते नेक्स्ट टाइम वाचून बघा, त्याच्यावरती लिहिलेलं असतं की मॅन्युफॅक्चरर कोण आहे, तर GCMMF गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन, किंवा तुम्हाला कैरा डिस्ट्रिक्ट मिल्क युनियन असं तुम्हाला तिथं बघायला मिळेल. कारण सगळे प्रोडक्ट सगळ्या डेअरी बनवत नाही. काही ठराविक प्रोडक्ट अमुक एका डेअरीला, काही ठराविक प्रोडक्ट या डेअरीला, ह्याचं क्वालिटी स्टँडर्ड्स आणि अमुक तमुक सगळं अमूल सेट करतं, म्हणजे GCMMF सेट करतं. आणि त्या डिस्ट्रिक्ट युनियनला ह्या गोष्टी प्रोडक्शन करण्यासाठी त्यांना सांगितलेल्या असतात. त्या पर्टिक्युलर स्टँडर्ड प्रमाणे पर्टिक्युलर क्वालिटीनंच त्या सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चर केल्या जातात, प्रोडक्शन केल्या जातात. तर ही सगळी जी सॉफ्टवेअर आता तुम्हाला जी स्क्रीनवर दिसत आहेत, ही ERP सॉफ्टवेअर्स आहेत. आता हे ERP सॉफ्टवेअर कसं सिलेक्ट करायचं, मला जर ERP सॉफ्टवेअर घ्यायचं असेल तर मी काय गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या पाहिजेत, तर ह्या काही गोष्टी तुम्हाला इथं माहितीसाठी दिलेल्या आहेत की सगळे फंक्शनल ऍस्पेक्ट्स माझे त्याच्यामध्ये होतात का, म्हणजे तुमची ऑर्गनायझेशन कुठल्या प्रकारची ऑर्गनायझेशन आहे हे तुम्ही पहिल्यांदा तपासा, म्हणजे बघा. आणि मला कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटचं कम्प्युटरायझेशन त्याच्यामध्ये करायचं आहे, तुमच्याकडे कुठली कुठली डिपार्टमेंट्स आहेत हे पहिल्यांदा लिहून काढा. आणि मग त्याला सुटेबल असं सॉफ्टवेअर जे आहे ते त्याच्यामध्ये बघा. ERP मध्ये तुमच्या रिक्वायरमेंटपेक्षा डबल ट्रिपल वेगवेगळी मॉड्यूल्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. पण तुम्हाला आवश्यक असलेली मॉड्यूल्स त्याच्यात आहेत का ह्याची खात्री तुम्हाला करावी लागेल. परत तुमच्या बिझनेसची होत आहेत का, सगळ्या प्रोसेसेस कव्हर होत आहेत का. आता प्रोसेसेस म्हणजे काय, की प्रोसेसेस म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं नवीन कस्टमर तुमच्याकडं अकाउंट ओपन करतो, दॅट इज प्रोसेस. तुम्ही लोन देता तुमच्या कस्टमरला, दॅट इज प्रोसेस. म्हणजे अशा अनेक प्रोसेसेस आहेत प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये. मी तुम्हाला समजेल म्हणून ह्या 2 प्रोसेस तुमच्याकडच्या सांगितल्या. तर ही प्रोसेसेस आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसेस, तुमची फंक्शन्स त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी त्या सॉफ्टवेअर मध्ये आहेत का, हे आपल्याला बघावं लागेल. वेदर ऑल लेटेस्ट IT ट्रेंड्स आर कव्हर्ड, म्हणजे आता मी तुम्हाला जसं सांगितलं की त्याच्यामध्ये मला अपग्रेडेशन करण्याला काही स्कोप आहे का. मला समजा उद्या E-कॉमर्स लॉन्च करायचं असेल तर मी ते करू शकेन का, मला बिझनेस इंटेलिजन्स सॉफ्टवेअर मला वापरायचं आहे ते मी वापरू शकेन का ते प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर आहे, नोकिया सारखं तर नाही आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं त्याच्यामध्ये बघाव्या लागतील. वेदर द वेंडर हॅज कस्टमायझिंग अँड इम्प्लिमेंटिंग कॅपॅबिलिटीज. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही मार्केटमध्ये जाऊन शर्ट घेता, पॅन्ट घेता, पण ती तुम्हाला परफेक्ट बसेल असं काही नाही. मग आपण काय करतो की त्याची उंची कमी करतो, कंबर कमी करतो आणि मग ती पॅन्ट आपल्याला व्यवस्थित बसते. तर हे जे आहे ह्याला म्हणतो आपण कस्टमायझेशन. तर अशा पद्धतीचं कस्टमायझेशन हे प्रत्येक ऑर्गनायझेशनला लागतं, पण प्रत्येक ऑर्गनायझेशनची प्रोसेस थोडी थोडी वेगळी असते. बऱ्याच वेळा असं होतं की त्या सॉफ्टवेअरमध्ये असलेली प्रोसेस आपण अडॉप्ट करणं हे केव्हाही चांगलं असतं, कारण ती प्रोसेस ऑल ओव्हर फॉलो केलेली असते. आपली प्रोसेस थोडीशी चेंज करून ती अडॉप्ट करणं हे केव्हाही चांगलं आहे. तुम्ही जेवढं ते सॉफ्टवेअर चेंज करत बसाल, म्हणजे वाकवाल, ते एक स्टेज असेल की ती सॉफ्टवेअर मोडून जाईल. त्यामुळं आम्ही नेहमी असं सांगतो की कस्टमायझेशन लिमिटेड लेवलवरती, लिमिटेड एक्सटेंटला तुम्ही ते कस्टमायझेशन करा, म्हणजे फार कमी प्रमाणात शक्यतो तेवढं कस्टमायझेशन करा. मॅक्झिमम गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये जशा आहेत तशा पद्धतीने इम्प्लिमेंट करा. भले त्याच्यासाठी तुम्हाला काही तुमच्या एक्झिस्टिंग प्रोसेसेस चेंज करायला लागल्या तरी हरकत नाही, पण त्या करा, कारण ह्या वर्ल्ड ओव्हर ऍक्सेप्टेड प्रोसेसेस आहेत, प्रोसिजर्स आहेत. तर हा भाग इथे लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ERP सॉफ्टवेअर जी असतात ही खूप कॉस्टली असतात, एक्सपेन्सिव्ह असतात. तर ही कॉस्ट मला परवडणार आहे का. मी आज समजा 50 लाख रुपये त्याच्यामध्ये गुंतवले, 25 लाख रुपये गुंतवले, हे 25 लाख रुपये मी
माझ्या नफ्यातनच मला कमवावे लागतील. मग माझा व्यवसाय तेवढा वाढणार आहे का? व्यवसाय वाढल्यानंतर मला तेवढं प्रॉफिट त्याच्यामधनं दरवर्षी मिळणार आहे का? मी ही सॉफ्टवेअरमध्ये गुंतवलेली अमाऊंट जी आहे ही माझी किती वर्षात रिकव्हर होईल? 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, ह्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. म्हणजे असं नाही की माझ्या बाजूची कंपनी ERP इम्प्लिमेंट करते म्हणून मी पण करणार, असं नाही. त्याचं उदाहरण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एखादी शेजारची बँक तुमची इंटरेस्ट जास्त देते म्हणून तुम्ही इंटरेस्ट वाढवायचा, असं होत नाही. तुम्हाला विचार करावा लागेल की मला परवडणार आहे का. तर इथं तेच म्हटलेलं आहे की तुम्ही ERP सॉफ्टवेअर घेताना तुम्हाला त्याची कॉस्ट काय आहे. फक्त ते सॉफ्टवेअर नाही आहे, त्याच्यासाठी लागणारं हार्डवेअर आहे, त्यासाठी लागणारं नेटवर्किंग आहे, ते चालवण्यासाठी तुम्हाला मॅनपॉवर घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला करावी लागणारी इन्व्हेस्टमेंट विजावी मला त्यातनं मिळणारे फायदे, हे तुम्हाला त्याचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करावं लागेल, विचारात घ्यावं लागेल. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि वेदर ROI इज ऑप्टिमम, आता मी तुम्हाला ते सांगितलं की कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करून माझा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कधी आहे, वर्षांनी आहे, 2 वर्षांनी आहे, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी, किती वर्षांनी मला मी गुंतवलेली रक्कम जी आहे ती मला परत मिळेल. व्यवसाय हा नेहमी असा होतो की असं नाही की मी 25 लाख माझ्याकडे आहेत म्हणून मी गुंतवले, असं नाही. तुम्हाला त्यातनं ते रिटर्न्स त्यातनं मिळणार आहेत का ते बघावं लागेल. म्हणजे इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, आता आपण इथं जे बघितलं ते सिलेक्शन कसं करायचं बघितलं. आता आपण जे बघतोय की इम्प्लिमेंटेशन कसं करायचं. इम्प्लिमेंटेशन करत असताना तुम्हाला हे खूप काळजीपूर्वक तुम्हाला करावं लागतं, त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं. ह्याचं आम्ही नेहमी उदाहरण असं देतो की तुम्हाला जर एखादं झाड किंवा एखादं हे कट करायचं असेल, एखादं लाकूड आहे तुमच्या समोर, ते लाकूड तुम्हाला कट करायचं तुम्हाला काम दिलेलं आहे, तर तुम्ही डायरेक्ट ते लाकूड तोडायला सुरुवात करू नका. काय पहिला तुम्ही केलं पाहिजे की तुमच्याकडे असलेली कुऱ्हाड आहे त्याला तुम्ही पहिल्यांदा धार लावून घ्या. तर हे इथं तसंच आहे की तुम्हाला ज्यावेळी ERP इम्प्लिमेंट करायचं असेल त्यावेळी तुम्ही त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करा. आता प्रॉपर प्लॅनिंग करा म्हणजे काय की पहिल्यांदा बघा तुम्ही की तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुमची ऑर्गनायझेशन हे कॉस्ट बिअर करू शकेल का, तुमचे एम्प्लॉईज त्याला विरोध तर करणार नाहीत ना. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या तुमच्या प्लॅनिंगचा भाग होतात. तर हे प्रोजेक्ट प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल की तुम्ही कधी हे सुरुवात करणार, तुमचे कधीपर्यंत हे एक्सपेक्टेड आहे प्रोजेक्ट संपणं, तुम्ही लाईव्ह ERP वरती लाईव्ह कधी होणार, किती दिवस तुम्ही पॅरलल चालणार. तर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ज्याचा विचार तुम्हाला काळजीपूर्वक इथं करावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट गॅप अनालिसिस म्हणतो आपण त्याला, की माझ्या सॉफ्टवेअरमध्ये ही गोष्ट अशी होतीये आणि माझ्याकडे मॅन्युअली ही अशी होतीये. तर तुम्हाला त्यातले गॅप्स फाइंड आउट करावे लागतील. मग काही ठिकाणी तुम्हाला तुमची मॅन्युअल सिस्टम ह्याच्याप्रमाणे करावी लागेल, सॉफ्टवेअर प्रमाणे करावं लागेल. काही ठिकाणी अगदीच शक्य नसेल तुम्हाला चेंज करणं, तर तुमची मॅन्युअली जी सिस्टम आहे ती तुम्हाला कम्प्युटराइज त्याच्यामध्ये करून घ्यावी लागेल. म्हणजे थोडीशी चेंजेस सिस्टम मध्ये चेंजेस होतील, प्रोग्रामिंग चेंजेस होतील. तर हा जो एक एक्सरसाइज असतो त्यालाच म्हणतात बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग. म्हणजे आपण वर्षानुवर्ष, आता आपल्या बँकेचं उदाहरण द्यायचं झालं तर 2 गॅरेंटर पाहिजेत मला. आता 2 गॅरेंटर तुम्ही आता प्रायव्हेट सेक्टर बँका तुम्ही बघा, ते म्हणतात की तुम्ही ही जरुरी कागदपत्र आहेत ती घेऊन या आणि अक्रॉस द टेबल तुम्ही तुमचं लोन सँक्शन लेटर घेऊन जा. आज बँका जर अशा पद्धतीने लोन देतात आणि आपण जर आपल्या कस्टमरला सांगायला लागलो की नाही आम्हाला तू 2 जामीनदार दिले पाहिजेस, त्यांचं अमुक इतकं उत्पन्न असलं पाहिजे, अमुक तमुक, तुम्ही 17 गोष्टी जर त्याला सांगितल्या तर तो तुम्हाला रामराम करेल आणि निघून जाईल. तर इथे सांगायचा हेतू आहे की तुम्हाला काही गोष्टी जर चेंज करायला लागणार असतील तर त्या तुम्हाला चेंज कराव्या लागतील. त्याला आपण म्हणतो बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग. म्हणजे माझ्या चालू असलेल्या ज्या सिस्टम आहेत त्याच्यामध्ये चेंजेस करणं, प्रोसेसेसमध्ये चेंज करणं. नंतर पुढचा जो भाग आहे तो इन्स्टॉलेशन अँड कॉन्फिगरेशन, म्हणजे ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं, ते कॉन्फिगर करून घेणं, हे पण एक खूप किचकट काम आहे कॉन्फिगरेशन. पण सगळ्या गोष्टी पॅरामीटराइज आहेत त्याच्यामध्ये, की तुम्ही इंटरेस्ट रेट नुसता तिथं सांगितलं की ते इंटरेस्ट रेट प्रमाणे कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये होणार. सिस्टम मध्ये चेंजेस काही, म्हणजे प्रोग्रामिंग मध्ये चेंजेस काहीच करायचे नाही तुम्हाला. ही सिस्टम फक्त नीट कॉन्फिगर करायची आहे, कुणाला काय राईट्स द्यायचे, कुठल्या युजरने काय करणं अपेक्षित आहे, हे सगळ्याची क्लॅरिटी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहिजे. तर त्याला आपण म्हणतो इन्स्टॉलेशन अँड कॉन्फिगरेशन.
हे कॉन्फिगरेशन हा खूप महत्वाचा भाग आहे ERP सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन मध्ये. पुढचा भाग जो आहे तो प्रोजेक्ट टीम ट्रेनिंग. तुमची जी टीम आहे पूर्ण, त्या टीमला तुम्हाला प्रशिक्षण द्यावं लागेल नवीन सॉफ्टवेअर वापरायचं. पण कुठलीही नवीन गोष्ट आत्मसात करायला, अवलंबायला आपल्याला थोडा वेळ लागतो. तर तुम्ही ज्यावेळी ERP सारखं सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करता त्यावेळी त्याचं प्रॉपर ट्रेनिंग हे तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये सगळ्या लेवलवरती द्यावं लागेल. अगदी शिपायापासून ते तुमच्या अध्यक्षांच्या पर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी सांगाव्या लागतील त्यांना. आणि या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत हे नीट लक्षात घ्या तुम्ही, की तुम्हाला शिपायाला सांगायला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या, आणि क्लेरिकल पोस्टसाठी लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या, ऑफिसरसाठी लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या, मॅनेजमेंट लागणाऱ्या वेगळ्या, आणि संचालक मंडळाला वेगळ्या पद्धतीने या गोष्टी सांगाव्या लागतात. तर ट्रेनिंग हा एक अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. नंतर मॉड्यूल कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे वेगवेगळे मॉड्यूल जे आहेत ते तुम्हाला त्या डिपार्टमेंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करता येतील. सिस्टम इंटरफेसेस तुम्हाला एन्श्योर करावे लागतील की ते प्रॉपर आहेत का. डेटा कन्व्हर्शन, समजा तुमच्याकडे तुम्ही जुनं सॉफ्टवेअर वापरताय, अकाउंटचं सॉफ्टवेअर आहे, तुमच्याकडे पेरोलचं सॉफ्टवेअर आहे, तर तो डेटा असलेला डेटा तुम्ही तुमच्या ERP सॉफ्टवेअर मध्ये घेऊ शकता. त्याला म्हणतो आपण डेटा इम्पोर्ट करणे किंवा डेटा कन्व्हर्शन करून तुमच्या नवीन सिस्टम मध्ये घेणे. तर हा एक खूप महत्वाचा भाग आहे. इथेही गडबड खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. म्हणजे काय की डेटा कन्व्हर्शन मध्ये समजा चूक झाली, एखादा झिरो इकडचा तिकडे झाला तर तुमचं संपूर्ण अकाउंट्स गडबडून जाणार त्याच्यामुळे. त्यामुळं डेटा कन्व्हर्शन तुमच्या ओल्ड सिस्टम मधून नवीन सिस्टम मध्ये हे अतिशय महत्वाचं आहे. त्याला म्हणतो आपण डेटा कन्व्हर्शन. पुढचा पार्ट जो आहे तो आहे डॉक्युमेंटेशन. तुम्हाला मॅन्युअल्स तयार करावे लागतात, तुमच्या प्रोसेसेस डिफाईन करावे लागतात, तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजला सांगावं लागतं की अरे बाबा हे आपलं ERP सॉफ्टवेअर मध्ये तुला ही तू गोष्ट आता इतकी वर्ष अशी अशी करत होतास आणि तुला आता हे अशा पद्धतीने करावं लागेल. तर त्याचं डॉक्युमेंट पाहिजे प्रॉपर तुमच्याकडे, आणि त्याचं ट्रेनिंग पण तुम्हाला त्या युजर्सला द्यावं लागतं. पण त्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन आहेत. तर तो काय करतो की पहिल्यांदा हे डॉक्युमेंट तुम्ही दिलेलं आहे ते वाचून 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 हळूहळू तो करतो, आणि त्याला लागणारा सपोर्ट पण तुम्हाला त्यावेळी द्यावा लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ERP इम्प्लिमेंट करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग आहे. म्हणजे काय की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, मग सगळं ठीकठाक चाललंय ना, म्हणजे ऍक्सेप्टेबल आहे ना प्रत्येक डिपार्टमेंटला, ह्याला म्हणतो आपण ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. तर प्रत्येक डिपार्टमेंटकडनं एक खात्री करून घ्यायची की बाबा ओके, फायनान्स डिपार्टमेंटचं काम व्यवस्थित होतंय, प्रोडक्शनचं व्यवस्थित होतंय, स्टोअर्सचं व्यवस्थित होतंय, मार्केटिंगवाल्यांना पण हवी ती माहिती मिळते. दॅट इज ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. त्यांना जर काही अडचणी असतील तर ते लोक सांगतील तुम्हाला किंवा इथं हे थोडं थोडं असं अशा पद्धतीने चेंज करून घ्यायचं चेंज तेवढं. बेनिफिट्स ऑफ ERP मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे मगाशी. नीड ऑफ ERP ज्यावेळी मी सांगत होतो त्यावेळी, त्यामुळे फक्त एकदा हे वाचून घ्या. हे सगळे ERP चे बेनिफिट्स आहेत. पेपर वर्क ह्याच्यामुळं खूप कमी होतं, डुप्लिकेट काम तुमचं त्याच्यामुळं वाचतं, तुमचा वेळ वाचतो, अचूकता आल्यामुळं संस्थेचं नुकसान जे अदरवाईज झालं असतं, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन झालं असतं किंवा इन्कम लिकेजेस असतात बऱ्याच बँकांच्या मध्ये. इन्कम लिकेजेस बँकांच्या मध्ये काय मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पण असतं. तर हे इन्कम लिकेजेस आपण पकडू शकतो की कुठे इन्कम लिकेजेस होत आहेत, ते आपण थांबवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे ERP चे बेनिफिट्स आहेत. आपण नवीन टेक्नॉलॉजीला अनुकूल असं राहतो. म्हणजे आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी आली की आपल्याला धावपळ करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे जर ERP सॉफ्टवेअर असेल तर आपण एक ते वेगळं लागणारं मॉड्यूल घेऊन आपण आपलं काम टेक्नॉलॉजी वापरून देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे कोर बँकिंग ऑलरेडी झालेलं आहे, तुम्हाला इंटरनेट बँकिंगची सुविधा द्यायची आहे, तर तुम्ही इंटरनेट बँकिंगचं मॉड्यूल घ्या, ते तुमच्या कोर बँकिंग सिस्टम सोबत काम करेल. तुम्ही इंटरनेट बँकिंगची सुविधा देऊ शकता. कॉस्ट कंट्रोलसाठी याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो. तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट त्याच्यामुळे वाचू शकते, एम्प्लॉईचा वेळ त्याच्यामध्ये वाचू शकतो, रिसोर्सेस तुमची तुम्ही बचावू शकता. रेस्पॉन्स फास्ट होतो नॅचरली, कारण तुमचं सगळं इंटिग्रेटेड असल्यामुळं तुम्हाला एका ठिकाणाहून हा सगळा डेटा त्याच्यामध्ये मिळतो. रेस्पॉन्स तुम्हाला कस्टमरला पटकन रेस्पॉन्स त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. असं नाही की ह्या डिपार्टमेंटकडे जावा त्यानंतर त्या डिपार्टमेंटकडे जावा, असं नुसतं आपल्याकडे ते फिरवत राहतात आपल्या बऱ्याच कंपन्या. तर हे करण्याची गरज नाही जर तुमच्याकडे ERP सॉफ्टवेअर असेल तर. कॅश कलेक्शन मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कॅश कलेक्शन
फास्ट होऊ शकतं. इलेक्ट्रॉनिक पेमेंट तुम्ही स्वीकारल्यामुळं ऑटोमॅटिकली तुमचा त्यातला जो वेळ आहे जाणारा कॅश कलेक्शन मध्ये तो वाचतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युनिफाईड कस्टमर डेटाबेस तुम्हाला मिळतो. म्हणजे तुम्हाला कुठेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला विचारण्याची गरज नाही. तुम्ही ॲट अ क्लिक ऑफ बटन त्या व्यक्तीची माहिती तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर त्याच्यामध्ये बघितलं असेल की जसं तुम्ही लॉग इन करता, लॉग इन आयडी पासवर्ड टाकता, ते लॉग इन आयडी पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं एक संपूर्ण तुमची जी कुंडली आहे, म्हणजे तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे, फिक्स डिपॉझिट आहे, तुमचं लोन आहे, तुमची जी काही रिलेशनशिप आहे बँकेबरोबर ती सगळी तुम्हाला एका स्क्रीनमध्ये दिसते. तर ह्यालाच म्हणतो आपण युनिफाईड व्ह्यू. म्हणजे त्या कस्टमरचं जे काही रिलेशन आहे माझ्या बँकेबरोबर हे सगळं रिलेशन मला एका स्ट्रोकमध्ये एका स्क्रीनवरती मला ते दिसू शकतं. इम्प्रूव्ह इंटरनॅशनल ऑपरेशन. समजा तुम्ही कोलॅबरेट करताय एखाद्या मल्टीनॅशनल कंपनी बरोबर, तर तुमच्याकडे ERP सॉफ्टवेअर असेल तर ही डेटाची देवाणघेवाण जी आहे ही खूप सोप्या पद्धतीने होऊ शकते. त्याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजी आहे, त्याला म्हणतात EDI टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. तर अशी टेक्नॉलॉजी वापरून तुमचा डेटा तुम्ही त्या EDI फॉर्म मध्ये त्यांच्याकडे पाठवू शकता. जेणेकरून त्यांनी काही करायचं नाही, त्यांनी फक्त तो डेटा इम्पोर्ट करून घ्यायचा त्यांच्या ERP सॉफ्टवेअरमध्ये. दॅट्स इट. म्हणजे त्यांची डेटा एंट्री करण्याचा त्रास जो आहे तो त्याच्यामध्ये वाचू शकतो. सो ओव्हरऑल वेळ दोन्ही बाजूनी वाचतो, तुमच्याकडनंही वाचतो आणि तुमचे जे सप्लायर आहेत किंवा तुम्ही ज्यांना माल सप्लाय करताय, दोन्ही दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. तर दोघांच्याकडे ERP सॉफ्टवेअर असेल तर डेटाची देवाणघेवाण सोप्या पद्धतीने होऊ शकते. तर हे एक छोटासा हा प्रयत्न होता तुम्हाला ERP सॉफ्टवेअर म्हणजे काय हे समजावून सांगण्याचा. या काही वेबसाईट्स आहेत ज्या रेफर केल्या होत्या आपण या ERP सॉफ्टवेअरचं प्रेझेंटेशन बनवण्यासाठी. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. सर ते ERP सॉफ्टवेअर मध्ये 3 प्रकारचे सांगितले तुम्ही, सॉफ्टवेअर, टेक्नॉलॉजी आणि दुसरा अजून एक काय? ह्युमन रिसोर्स. ह्युमन. म्हणजे ते चालवायला कोणीतरी पाहिजे ना. तुम्ही मर्सिडीज बेन्झ गाडी घेतली पण ते चालवणार कोण? मर्सिडीज बेन्झ गाडी घेतलेली त्याला स्पेशलाइज ड्रायव्हरच पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही नुसतं ERP सॉफ्टवेअर घेऊन काय उपयोग आहे? ते ERP सॉफ्टवेअर ज्याला माहिती आहे ते कसं वापरायचं आहे, किंवा आता मी तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ERP इम्प्लिमेंट करताना स्टेप्स कुठल्या आहेत, काय अमुक तमुक, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशलाइज मॅनपॉवर पण लागेल ना. त्याच्यामध्ये तुम्हाला डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर लागेल, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर लागेल, प्रोग्रामर्स लागतील, म्हणजे प्रॉपर टीम तुमच्याकडे पाहिजे. असं नाही की तुम्ही मार्केटमध्ये घेतला आणि ते सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करायला सुरुवात केला, असं होत नाही. तुम्हाला एक प्रॉपर टीम लागते तुमचे ERP सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर सॉफ्टवेअर, टेक्नॉलॉजी आणि तिसरा घटक आहे तो ह्युमन रिसोर्सेस. टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला सगळं लागेल, सर्व्हर्स लागतील, क्लायंट्स लागतील, स्टोरेज लागेल, सगळंच लागणार तुम्हाला त्याच्यामध्ये. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे त्यातला नेटवर्किंग. तुमच्या जितक्या काही ब्रँचेस असतील त्या शाखा सगळ्या कनेक्टेड पाहिजेत तुमच्या सर्व्हरला. तर तुम्हाला टेक्नॉलॉजी लागेल आणि नेटवर्किंग पण लागेल चांगल्या पद्धतीचं. सेम म्हणजे तुमच्याकडे आता जी तुम्ही कोर बँकिंग मध्ये जे आता तुमच्याकडे आहे अशाच पद्धतीचं सेटअप तुम्हाला तिथे लागतं ERP मध्ये. थोडक्यात तुम्ही असं समजून घ्या की तुम्ही जे वापरताय ते ERP आहे तुमच्या बँकेसाठी. थोडक्यात असं तुम्हाला समजायला हरकत नाही. अर्थात तुमच्या कोर बँकिंग सॉफ्टवेअर मध्ये बाकीचे मॉड्यूल्स त्याच्यात नसतात. म्हणजे HR मॉड्यूल त्याच्यामध्ये नसतं, शेअर अकाउंटिंग त्याच्यामध्ये नसतं. तर काही हेड ऑफिसचे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या हेड ऑफिसच्या गोष्टी त्याच्यामध्ये नसतात. तर हेड ऑफिससाठी एक वेगळं मॉड्यूल तुम्हाला घ्यावं लागतं त्याच्यामध्ये. बऱ्याचशा सॉफ्टवेअर कंपन्या ज्या आहेत त्या तुम्हाला HO मॉड्यूल्स पण देतात. पण HO मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत तुमची, तर ते ऍक्च्युली काही रोज बँकिंग करत नाहीत. म्हणजे बँकिंगचा व्यवसाय ते काय करत नाही. तर त्यामुळं तुमच्याकडे जे आहे ते थोडक्यात तुमचं ERP सॉफ्टवेअर आहे असं समजा त्याला. तुमचे कोर बँकिंग सॉफ्टवेअर हे काइंड ऑफ ERP सॉफ्टवेअर बँकांसाठी. अजून काही प्रश्न?
कन्सेप्ट समजला का तुम्हाला आता? ERPचा हा कन्सेप्ट समजला? तुम्हाला मी काही कंपन्यांची नावं पण सांगितली. आता तुम्ही समजा एखाद्या शुगर फॅक्टरीच्या हा ब्रँड, सर, हा ते एशियन पेंटचं बी तसंच मला वाटतं ERP घेतात, कारण त्यांचं कुठला एशियन पेंटनी एवढा म्हणजे अभ्यास केला कंपनी की कुठल्या इथं कुठला प्रोडक्ट लागतंय, किती तिथं सप्लाय चेन पोच केली पाहिजे, त्यांचे मशीन्स पण स्टोरेजला उपलब्ध आहेत, कुठल्या ग्राहकांची कुठं डिमांड, कुठल्या भौगोलिक परिस्थितीनुसार तर कुठला समाज राहतो त्यानुसार त्यांचे कुठल्या कलरला मागणी, सगळ्यांचा म्हणजे त्यांचे ERPच आहे म्हणा. ERP असणारच त्यांच्याकडे 100%. फक्त ERP नाही, त्यांच्याकडे बिझनेस इंटेलिजन्स सॉफ्टवेअर पण असणार. हे जे तुम्ही आता जे सांगताय हे अनालिसिस करण्यासाठी ते ERPचं काम नाहीये. ERP फक्त डेटा कॅप्चर करणार, म्हणजे कुठल्या शहरामध्ये कसा सेल होतोय, कुठल्या गावामध्ये कसा सेल, कुठल्या प्रोडक्टचा सेल होतोय, हा डेटा ERP मध्ये मिळणार. पण त्याचं अनालिसिस जे आहे, त्याचं पृथक्करण आहे किंवा त्याचं जे ट्रेंड फाइंड आउट करण्याचं काम आहे, त्यासाठी तुम्हाला बिझनेस इंटेलिजन्स सॉफ्टवेअर लागतं वेगळं. ते तुमच्या ERP मध्ये कॅप्चर केलेल्या डेटा सोबत काम करत, असं आहे ते. अजून काही प्रश्न? सर, ERP सॉफ्टवेअरद्वारे बाकीच्या बँकांची जी गोपनीय माहिती असते की किती सेव्हिंग अकाउंट मध्ये त्यांचा किती बॅलन्स आहे किंवा टोटल किती बॅलन्स, तो नाही ना समजू शकत आपण. नाही. ERPचं कामच नाही ते. ERP हा कन्सेप्ट तुम्हाला मी आता काय सांगितलं की हे इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर आहे. तुमच्या कंपनीचे जे व्यवसाय आहे, म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये असलेलं मार्केटिंग, फायनान्स, प्रोडक्शन, HR ह्या डिपार्टमेंटला एकत्रित बांधण्याचं काम हे ERP सॉफ्टवेअर करतं. म्हणजे ही वेगळी मॉड्यूल्स असतात त्याच्यामध्ये, ती मॉड्यूल्स एकत्रित काम करत असतात. दुसऱ्या बँकेचा डेटा बघण्याचा काही म्हणजे प्रश्नच नाही. अजून काही प्रश्न? ठीक आहे, प्रश्न नसेल तर आपण मग थांबूया. ठीक आहे, थँक्यू. भेटूया उद्या.